जे राजकारण चाललंय ते कसं चाललंय? महाराष्ट्राचं राजकारण आता जसं IPL आहे तसं MPL. कोण कोणाचा भाव किती लावेल आणि त्याला कोण कोणाला हाताला लागेल याच्यावर तो आत्ता गोंधळ कमी होईल असं आपण म्हणतोय, पण तो जम्बो गोंधळ असेल जो 23 तारखेनंतरचा जो असेल. कुठलाच पक्ष महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त जागा लढत नाहीये. त्यामुळे कुठल्या पॉकेटमध्ये कोण विजयी होईल त्यावरही बरंच अवलंबून आहे. काय आहे हे रसायन शरद पवार असं? झोपलेली मुंगी आणि थकलेले शरद पवार तुम्ही कधी पाहिले आहेत का? तुम्हाला कधीच असे दोन गोष्टी बघायलाच मिळणार नाहीत आयुष्यात. शरद पवार कधीच भाकीत वर्तवून राजकारण नाही करत. त्यांना हे माहीत असतं फील्ड प्लेसमेंट काय लावायची. येणाऱ्या काळातलं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कसं वाटतं? आता त्यांनी जर बंडखोरी शमवली तर देवेंद्र फडणवीस विल रॉक. मी तुम्हाला एक सांगतो, एव्हरीबडी कॅन सजेस्ट देवेंद्र फडणवीस बट नो बडी कॅन रन देवेंद्र फडणवीस. आताच्या ह्या सगळ्या राजकीय चित्राकडे बघितलं तर नेमकं काय वाटतं? हे राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे गणित आज उघडपणे झालेले आहे. हा जो गोंधळ आहे ना राजकीय टप्प्यावर, हा जनतेच्या मनात नाही आहे. शिवसेना उभाटा हा फक्त प्रादेशिक पक्ष बनून राहील. उद्धव ठाकरेंचं राजकारण हे आता खूप वेगळ्या लेवलवरचं असेल आणि ते आदित्य सेंट्रिक असेल. अजित पवारांची इमेज ही माचो पॉलिटिशियन म्हणून आहे. हां हां पिंक कलर आणल्यामुळे त्यांच्या जो स्वभावाला तो कलर कॉन्ट्राडिक्टरी आहे. कलर ऍक्सेप्ट करणारे अजित पवार किती आवडतील हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, इलेक्शनमध्ये डिसाईड होणार आहे. जरांगे पाटील हा फॅक्टर ही सगळी सत्तेची समीकरणं जी आहेत ती इकडची तिकडे करेल का? तेव्हा 132 ते 130 जागा अशा असतील की जिथे मराठा मतांचा एकूणच जो काही प्रभाव असेल किंवा त्यांचा जो ओढा असेल तो ठरवू शकेल. एकनाथ शिंदे आत्ताच्या IPL मध्ये स्टार खेळाडू आहेत. त्यांनी त्याच्याशी एक फार सूचक वाक्य म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका. हे त्यांचं पूर्ण कॅरेक्टर उभं करणारं वाक्य आहे. एकनाथ शिंदे शिवाय महाराष्ट्राचं राजकारण 2024च्या विधानसभेला पूर्ण होणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आता हेच प्रश्न आहेत की नेमकं होणार काय, कोण जिंकणार? 55% मला महाविकास आघाडीची शक्यता वाटते, 45% मला महायुतीची शक्यता. 60% महायुतीला देतोय, 40% महाविकास आघाडी. नमस्कार, मी मंदार फणसे. आपलं स्वागत आहे एका विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण राजकीय फराळ करणार आहोत. दिवाळी आहे. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना न्यूज 18 लोकमतच्या टीमतर्फे शुभेच्छा देतोय. आणि ही जी विशेष चर्चा असणार आहे राजकारणाबद्दलची. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये आपल्यासोबत राज्यातले गेले 3 दशकं काम करणारे ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सहभागी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि अर्थातच त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सुधीर सूर्यवंशी आहेत आपल्यासोबत, वरिष्ठ संपादक न्यू इंडियन एक्सप्रेसचे. आपल्यासोबत रविकिरण देशमुख आहेत. रविकिरण देशमुख हे फ्री प्रेस जर्नल या समूहामध्ये समूह संपादक आहेत. आणि आपल्यासोबत संदीप आचार्य आहेत जे लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार आहेत. आपल्यासोबत अर्थातच राजेश कोचरेकर आहेत. राजेश कोचरेकर हे टाईम महाराष्ट्र चे संपादक आहेत. आपल्यासोबत यदू जोशी आहेत. यदू जोशी हे लोकमतचे राजकीय संपादक आहेत, लोकमत समूहाचे. आणि या सर्वांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत जे एडिटर आहेत, संपादक आहेत ओल्ड डायरी चे. आणि या सगळ्यांबरोबर जी चर्चा होणार आहे ही चर्चा आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे यदू जोशी आपल्याला की ही जी दिवाळी आहे या दिवाळीमध्ये ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर फराळ आहे सगळा आणि या फराळाची उपमा द्यायची झाली तर आत्ता जे राजकारण चाललंय ते कसं चाललंय? म्हणजे महाराष्ट्रातलं जे काही राजकारण तुम्ही बघताय. महाराष्ट्राचं राजकारण आता जसं IPL आहे तसं MPL, महाराष्ट्र काय प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि IPLमध्ये जसे या हंगामातले खेळाडू त्या हंगामात दुसरीकडे दिसतात, दुसऱ्या टीममध्ये दिसतात, तसे एका टीममधले खेळाडू दुसऱ्या टीममध्ये, दुसऱ्या टीममधले खेळाडू तिसऱ्या टीममध्ये, एकाचा कॅप्टन दुसरीकडे, दुसऱ्याचा कॅप्टन तिसरीकडे. हे जे आहे तर हा MPL जो आहे तो आपण नोव्हेंबरमध्ये अनुभवणार आहोत. तर कळतच नाही की कोणतं वासरू कोणत्या गाईचं दूध पिते आहे हे काय कळायला मार्ग नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. सध्या सगळा गोंधळ आहे. पण आता 4 तारखेपर्यंत बराचसा गोंधळ खाली बसेल आणि महागोंधळ जो आहे तो गोंधळापर्यंत येऊन ठेपेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. गोंधळ थोडा कमी होईल एवढं? गोंधळ कमी होईल, गोंधळ राहणारच आहे. अच्छा राजेश, आपल्याला काय वाटतं गोंधळ कमी होईल?
नाही, गोंधळ कमी होईल हा आत्ता होईल पहिल्या टप्प्यामध्ये. त्याच्यानंतर ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा सगळ्यात जास्त गोंधळ होईल. कोण कोणाचा भाव किती लावेल आणि त्याला कोण कोणाला हाताला लागेल याच्यावर तो आत्ता गोंधळ कमी होईलच आपण म्हणतोय, पण तो जम्बो गोंधळ असेल जो 23 तारखेनंतरचा जो असेल तो. कदाचित 2019चा फ्लॅशबॅक आपल्याला वेगळ्या पद्धतीत बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. अच्छा, 2019चा फ्लॅशबॅक बघायला मिळेल असंही वाटतंय त्यांना. काय वाटतं अभिजित तुम्हाला? मला असं वाटतं की जे राजेशनी बोलले ते एकदम योग्य आहे. महाराष्ट्राचं राजकारण आपण 2 टप्प्यांमध्ये विभागलं पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणात काय होतं ते निकालांमध्ये प्रतिबिंबित होईल, परंतु खऱ्या अर्थानं निकाल आल्यानंतरचा जो महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, कोण कुठला खेळाडू कुठल्या संघासोबत जाईल आणि सरकार बनवेल हे आज सांगता येणार नाही. आणि त्यातला शेवटचा मुद्दा, यावेळेला कुठलाच पक्ष महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त जागा लढत नाही आहे. त्यामुळे आता कुठल्या पॉकेटमध्ये कोण विजयी होईल त्यावरही बरंच अवलंबून आहे. आणि काल राज ठाकरे म्हणालेत की मनसेच्या पाठिंब्याने भाजपचं सरकार येईल. आता हे भविष्य त्यांनी वर्तवलंय कशाच्या आधारावर हे कळत नाही. तसं अनेक भविष्य आपल्याला येत्या प्रचाराच्या रणधुमाळीत आगामी 20 दिवसात दिसून येतील. संदीप, तुम्हाला वाटतंय काही भविष्य उज्ज्वल आहे महाराष्ट्राचं या अशा राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती? नाही, ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, घरं फोडली गेली, आज बापाविरुद्ध मुलगी लढते, भाऊ विरुद्ध भाऊ लढतोय, काका पुतण्याला लढतायत, महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्णपणे नासाडी केली आहे. आता ही कोणी केली आहे, का केली आहे, कशी झाली आहे, सर्वश्रुत आहे, याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने बोलायची गरज नाही. ते दिवसेंदिवस राजकीय पातळी आणखी खाली जाणार आहे. आता तो कडेलोट कुठल्या स्थितीपर्यंत येऊन पोचतोय हे बघणं भाग आहे. याच्यात महाराष्ट्राच्या जनतेचं खरंच काय होणार आहे? जनता खरंच सुज्ञ आहे का? मतदान करताना मतदार यावेळेला खरोखर जागरूक राहणार आहे का, की केवळ लाडकी बहिणीच्या नावावरती पैसे मिळतात म्हणून मतदान करणार आहे? रोजगारी, बेरोजगारी, अनेक विषय आहेत, महागाईचे विषय आहेत, असंख्य विषय आहेत. त्या सगळ्याचा विचार करून आणि ज्या प्रकारे हे पक्ष फोडणं आणि हे सगळे जे काही चाललंय, राजकारणाची थट्टा चालली आहे, या थट्टेच्या विरोधामध्ये जनता आवाज उठून एक गठ्ठा उभं राहणार आहे की नाही, नीट पद्धतीने उभं राहणार आहे की नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती तेव्हा त्यांनी जनतेने बरोबर जो झटका द्यायचा तो दिलेला आहे. पण आता ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते देऊ शकतील का? खरंच तसं होईल का? आता ह्याच्यामध्ये लक्ष्मीदर्शन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. बऱ्याच गोष्टी दिसतील आपल्याला. लक्ष्मीदर्शन हा नितीन गडकरींचा आवडता शब्द आहे खरा म्हणजे. विधिमंडळात ते वारंवार वापरायचे. त्याचा प्रभाव किती राहतोय, कशा प्रकारची एकूण गडबडी गोंधळ घातले जातील, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. पण एवढं नक्की मी सांगू शकतो की जनता नक्कीच वेडी नाही आहे. जनतेच्या मनामध्ये नाराजी आहे. दुसरीकडे या लोकांनी लाडक्या बहिणीसकट अनेक योजना आणलेल्या आहेत, अनेक घोषणा केलेल्या आहेत. त्याचा दूरगामी महाराष्ट्रावरती पुढच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या काय काय परिणाम होतोय सगळ्याचा विचार लोक खरंच करू शकतील का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, महागाईचा विषय, हे सगळे विषय जे तुम्ही मांडताय ते एक एक घेऊन आपण करूया, कारण आपण एक दीर्घ चर्चा करणार आहोत. आणि या दीर्घ चर्चेमध्ये आपल्याला एवढाच आपला उद्देश आहे की किमान कळावं लोकांना की हे राजकारण कुठल्या अंगाने चाललंय, कुठल्या दिशेने चाललेलं आहे. आणि ते होत असताना मला पुन्हा रविकरण हाच प्रश्न आहे की काय वाटतंय आत्ताच्या ह्या सगळ्या राजकीय चित्राकडे बघितलं तर नेमकं काय वाटतंय? नाही, सुरुवात आपण गोंधळापासून केली, त्यामुळे गोंधळ हा मुद्दा घेऊया. त्याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे पहिला गोंधळ असा की लोकांच्या मनामध्ये आता गोंधळ राहिलेला नाही. 2.5 वर्षात लोकांनी खूप काही बघितलंय, म्हणजे 5 वर्षात, की कोण कुठे आहे, कोण कुठे जातं, कोण काय करतं, आपली मतं घेऊन गेलेला माणूस आज कुठे आहे, आज तो काय करतोय, आज कुणाच्या वतीने येऊन आव्हान करतोय आपल्याला की मला परत एकदा संधी द्या, किंवा नवीन माणूस कुठल्या पक्षाचं बॅनर घेऊन येतोय. तर हा गोंधळ जनतेने मिटवलेला आहे. गोंधळ सध्या राजकीय पक्षांमध्ये आहे की उमेदवार कुठला कुठे काय ते बघितलं आपण. आज कुणाचे उमेदवार कुठल्या पक्षात आहेत काय, तो गोंधळ, राजकीय गोंधळ, हा पहिला टप्पा. दुसरा गोंधळ मला जो दिसतोय असा की पक्ष कुणाचा, हा जो एक निकाल न्यायालयीन पातळीवर आहे त्याच्यात एक साधारणपणे असं चित्र आलेलं आहे की निवडून आलेले लोक पक्ष ठरवणार. मला वाटतं निकाल जेव्हा लागेल तेव्हा या मुद्द्याचा विचार सगळे राजकीय पक्ष करतील की जर निवडणूक आयोग सुद्धा निवडून आलेले लोक पक्ष कुणाचाही ठरवणार असतील तर खरंच उद्या पक्ष कुणाच्या ताब्यात राहील. म्हणजे विधिमंडळ पक्षाची स्थापना करत असताना त्याचा प्रमुख कसा नेमायचा, त्याचा प्रतोद कसा नेमायचा, भविष्यात आपल्या पक्षाला उद्या धोका निर्माण होऊ नये म्हणून का, हा जो गोंधळ आहे ना राजकीय टप्प्यावर, हा जनतेच्या मनात नाही आहे. राजकीय पक्षांमध्ये मोठा गोंधळ आहे हा, आणि त्याची चिंता मला वाटतं सर्वात जास्त त्या पक्षांना असते. अच्छा, आणि हे चित्र सुधीर खूप चिंताजनक सुद्धा आहे, कारण ज्या पद्धतीनं हा गोंधळ दिसतोय त्या गोंधळामध्ये तुम्हाला असं वाटत नाही आहे की कुठेतरी राजकीय पक्ष हे हतबल झालेत? हे तिकीट वाटपाच्या वेळेला आपल्याला कळलं की महत्त्वाचे जे काही सगळे नेते होते किंवा त्या ठिकाणचे नेते यांनी राजकीय पक्षांना सुद्धा
एक प्रकारे गुडघ्यावरती आणलं होतं अनेक ठिकाणी. हा बरोबर मंदार तू म्हणतो बरोबर आहे. आपल्याकडे खूप मोठं प्रमाणात एक केऑटिक सिच्युएशन निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये, जी मागच्या 40 वर्षामध्ये आपण कधी बघितली नव्हती. ते पहिल्यांदा केऑटिक आहे. आणि ही केऑटिक सिच्युएशन बघितल्यानंतर मला प्रामुख्याने एक रशियन तत्ववेत्ता होता, त्याचं वाक्य आठवतं. तो तत्ववेत्ता असं म्हणतो की दशकामध्ये अनेक गोष्टी घडत नाही, पण काही वेळेला आठवड्यातल्या ज्या घटना घडतात ते दशकामध्ये आठवणीत राहतात. आणि महाराष्ट्राचं राजकारण ह्या त्या आठवड्याच्या टप्प्यामध्ये पोचलंय. आणि याची त्याचं इम्प्लिकेशन जे आहे ते पुढच्या 50 वर्षात किंवा पुढच्या अनेक वर्षात त्याचं महाराष्ट्राचं राजकारणाची आता घडणार आहेत. त्याचं इम्प्लिकेशन पुढच्या 50 वर्षात, जे आपल्याकडे 40 वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट असायचं, फार तर मुख्यमंत्री चेंज व्हायचा, पण आपल्याला वर्षामध्ये 2-3 मुख्यमंत्री दिसायला लागले, वर्षामध्ये 3-4, 5-4 पार्ट्या दिसायला लागल्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या टप्प्यावरती राजकारण हे पोहोचलेलं आहे. आणि हे दिशा ठरवणार आहेत पुढच्या 50 वर्ष महाराष्ट्र हा कसा असेल. त्याच्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या लोकांचे विवेकाची परीक्षा घेणारी निवडणूक असणार आहे. त्यांना कसा महाराष्ट्र पाहिजे ते ठरवतील. म्हणजे आजचं जे केऑटिक सिच्युएशन चालू आहे ती पुन्हा कंटिन्यू करायची आहे, काही क्लॅरिटी द्यायच्या विषयाने. लोक एक सुज्ञ असतात, मला असं वाटतं, ते दिशा देतील. अच्छा, पण ही- आताच्या हा. परिस्थितीसाठी आपण कोणाला जबाबदार धरणार, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला पाहिजे. की 5 वर्षापूर्वीपासून म्हणजे 2019 पासून आपण जे सत्तेचे प्रचंड अचाट शक्तीचे अफाट प्रयोग केले, आणि हा विरुद्ध विचारसरणीचा माणूस त्याच्या मांडीवर जाऊन बसला, तो त्याच्या मांडीवर जाऊन बसला, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2-2.5 वर्षानंतर आपण पुन्हा एक वेगळे प्रयोग केले. जर वरचेच देते असं वागत असतील आणि तत्व वगैरे सगळं गुंडाळून ठेवत असतील, तर खालचे त्याच्यात तसंच करणार ना, त्याचंच अनुकरण करणार. त्याच्यामुळे हातचा जो गोंधळ आहे, या गोंधळासाठी जे जे लोक जबाबदार आहेत ते 2019 पासूनचे शिल्पकार जे आहेत ते सगळे जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. दुसरं म्हणजे प्रत्येक भागामध्ये 2-2.5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही, त्यामुळे प्रत्येकाला वाटते की मला आता काहीतरी आमदार व्हायचा आहे. कारण त्या 2-2.5 वर्षापासून तो नगराध्यक्ष नाही आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही आहे, महापौर नाही आहे, नगरसेवक नाही आहे. आणि गेल्या 5 वर्षात राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट उभे राहिले, पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहिले, त्याच्यातनं जी एक नवश्रीमंतांचा एक वर्ग निर्माण झाला, आणि तो विशेषतः कंत्राटदार धार्जिणा वर्ग निर्माण झाला, आणि त्यातनं जे नेते निर्माण झाले त्यांच्याकडे प्रचंड पैसा आला, आणि आता तो पैसा राजकारणात आणून राजकारणातून पैशातून पुन्हा राजकारण, ही जे काही एक सुरू झालेलं आहे ते या सगळ्या दुष्टचक्राचा भाग आहे. तुमच्या आमच्यासारखा म्हणून कोणी राजकारणाचा विचारच करू शकत नाही. नाही, राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण, सत्तेतून राजकारण, सत्तेतून पैसा, हे गणित आज उघडपणे झालेलं आहे. याच्यात काही नवीन लपवण्यासारखं आता काही राहिलेलं नाही आहे. हा प्रवास 19च्या इलेक्शन नाही, 2014 नंतर हा प्रयोग सुरू झालेला आहे. 14 नंतर जसजशी सत्ता येत गेली केंद्रातनं, तशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्या प्रकारचे खेळ केले गेले. त्यातनं ईडी, CBI, अनेक सगळे प्रकार केले गेले. साधनसुविधा नावाचं वगैरे पार्टी विथ डिफरन्स वगैरेच्या गोष्टी करणाऱ्या लोकांनी कुठले सर्व डिफरन्स मिटवून टाकले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावरती सर्वाधिक आरोप त्यांनी केले होते, अगदी कृपाशंकर असेल, अशोक चव्हाण असतील, जे कोणी असतील, ते सगळे ज्यांना जेलमध्ये घालू म्हणणारे लोक, त्या सगळ्यांना आज भारतीय जनता पार्टीत घेऊन पवित्र केलं गेलं. 8 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला होता 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा, आणि 8च दिवसानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री बनणार. हे राजकारण आपण घेऊन कुठे चाललोय? आता आज तर अजित पवार स्वतःहूनच सांगतायत की RR पाटलांनी माझ्या विचारावरती सही केली होती चौकशीवरती. म्हणजे RR पाटलाला जाऊन बरेच वर्ष झाली. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की ज्या बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते की ज्या काही गोष्टी होत्या, आता सगळं हे म्हणाल्याप्रमाणे, यदू म्हणाल्याप्रमाणे कंत्राटदार राज आहे. कंत्राटदार मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जात आहेत, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले जात आहेत. त्यातनं येणारा हा अफाट पैसा आणि या सगळ्यावरती एक सत्तेचा अंकुश. आणि आता कोणतेही विधिनिषेध कोणताच राजकीय पक्ष ठेवायला तयार दिसत नाही आहे. कोणाबरोबर युती आणि कोणत्याही थराला जाऊन कोणी कोणाविरुद्ध आरोप करतोय. हा म्हणाल त्याप्रमाणे जनतेने आता विवेकाने मतदान करायला पाहिजे. हे नॅरेटिव्हचे खेळ सुरू झाले ते सोयीनुसार पर्याय काय? पर्याय तर अवेलेबल जे पर्याय त्यालाच मतदान करायचं आहे तुम्हाला. पर्याय काय? विवेकाने मतदान करायचं म्हणजे कोणाला मतदान करायचं हे स्पष्ट केलं तुम्ही तर बरं होईल. म्हणे त्यातल्या त्याप्रमाणे जो चांगला असेल काय त्याचं काय निकष आहे? त्याला मतदान करायला पाहिजे. राजेश काय आणि उमेदवारी अर्ज भरून झालेला आहे, त्यामुळे आता काही स्कोप नाही आहे म्हणजे अण्णा हजारेंनी वगैरे उभं राहण्याचा वगैरे काही नाही, मतदार चांगला म्हणजे कोण? मला अयोध्येला घेऊन जाणारा, शिर्डीला घेऊन जाणारा चांगला, की मला धर्मवीर फुकट दाखवणारा चांगला, मला लाडकी बहीण म्हणून माझ्या बहिणीला किंवा बायकोला किंवा आईला दर महिन्याला 1,500 रुपये देणारा चांगला? मुळात चांगल्याची डेफिनेशन आता आपल्याला ठरवायला हवी आहे. अनेक ठिकाणी असं आहे की आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, रस्त्यातले खड्डे बुजवा.
असं सांगणारा एक समूह आपल्याकडे आहे, पण त्याचा आवाज ऐकला जाणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आत्ता जी काही घिसाडघाई राजकारणात झालेली आहे, ते मी कसा निवडून येईन या एकाच गोष्टी. मुंबईमध्ये एक दहीहंडी लावणारा माणूस आमदार होऊ शकतो, बरोबर. हां. कळलं की नाही. अशी अशी जर या महाराष्ट्राची आणि राजकारणाची परिस्थिती झाली तर मग वैचारिक, सामाजिक आणि पुरोगामित्व वगैरे शब्द फक्त पुस्तकात राहतील अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही काहीही करा पण निवडून या. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करणारा माणूस जेलमध्ये जातो आणि त्याची बायको निवडणुकीला उभी राहते. अशी जर परिस्थिती असेल तर फक्त इलेक्ट्रोल मेरिट, ते तुम्ही कशाही पद्धतीत निवडून या. आणि जसं यदुभाऊ म्हणाले, IPLचा एक सगळ्यात महत्वाचा फॉर्मॅट काय आहे की तुम्ही काही करा पण तुम्ही सिक्सर आणि बाउंड्रीज बोलली पाहिजे. त्याच्या पलीकडची भाषा आम्हाला काही कळत नाही. आणि दुसरं, या खेळाला शिस्त नाहीये. म्हणजे क्रिकेट थोडं मला बरं कळत असल्यामुळे ऑफस्टम्पचा बॉल तुम्ही लेगला नाही खेळायचा, तो तिथेच खेळायचा. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही राहिलेलं नाहीये. अच्छा. हां. म्हणजे अगदी शुअर शॉट समजला जाणारा यॉर्कर हा तुम्हाला विकेट काढून देईल, पण असं काही समजण्याचं कारण नाहीये. तो सिक्सरही जाऊ शकतो. इतकी विचित्र परिस्थिती. आणि सगळ्यात महत्वाचं, IPLने बदनाम कशाला केलं तर खेळाडूंच्या आर्थिक क्षमतेला. म्हणजे ज्याची तालीम शील्ड आणि पुरुषोत्तम खेळायची लायकी नाहीये त्याला 2-2 कोटी रुपये मिळायला लागले. हे ज्या वेळेला क्रिकेटमध्ये आलं आणि पूर्णपणे फेस्टिवल क्रिकेट आहे ते. चिअर गर्ल्स आल्या, तिथे पॉपकॉर्न आले, कोल्ड्रिंक आले आणि खरं पण क्रिकेट हे सगळं राजकारणात पण आलं हे असं सगळं तुमचं राजकारणात पण आलेलं आहे. म्हणणं? हां. कळलं की नाही? मी बोला त्याला- तुम्ही. आपण हा काही ओपन टेबल आहे, म्हणजे राऊंड टेबल आहे, कोणीही बोलू शकता तुम्ही. मी एक फक्त मुद्दा जोडतो आणि मग रवी सर बोलतील. याला मी एका वाक्यात जोडतो, ते म्हणजे माझे सत्तेचे प्रयोग. हे मागच्या 5 वर्षात आपण महाराष्ट्रात पाहिला. उद्धव ठाकरेचा सत्तेचा प्रयोग वेगळा होता, एकनाथ शिंदेचा सत्तेचा प्रयोग वेगळा होता. आता 2024ला कोण प्रयोग घेऊन येतो त्याच्यावर महाराष्ट्राला पण सत्ता हा पाहायला हा मिळेल. सत्तेचा नाही, प्रयोग आहे नाही, की आणि- सट्ट्याचा प्रयोग आहे हे नाही, नाही, कळण्याची नाही, नाही. हे अशी खरं आहे. अशी वेळ आलेली आहे. नाही नाही नाही. आणखी मंदार म्हणजे त्याच्यावर रविकिरण सर अधिक जास्त चांगलं बोलतील की या निवडणुकीनंतर 23 ते 25 बघा IPL आहे ना, तिथेच आपण थांबायचं. याचं कारणच आहे, त्यातले जे स्टार प्लेयर्स आहेत ना ते खूप महत्वाचे असतात, त्यांची बोली मोठी लागते आणि ते टीम मध्ये आले की टीमचं प्रोफाईल वाढतं. 23 तारखेनंतर असे जे स्टार प्लेयर आहेत ना, या 23 ते 25 स्टार प्लेअरवर महाराष्ट्राच्या 288 लोकांची IPL ही अवलंबून असेल. एक हा स्टार प्लेअरचा मुद्दा आहे. ह्या ज्या आपल्या मागे पण जे चित्र आहेत ते सगळे स्टार प्लेयर्स आहेत त्यातले, आणि काही तर म्हणजे कॅप्टन्स आहेत त्यातले. सुधीर, काय वाटतंय की म्हणजे एक एक नेत्याच्या वरती आपण खरं तर मला चर्चा करायची आहे, कारण प्रत्येक नेत्याचं सुद्धा एक प्रकारे भवितव्य, भविष्य आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य, अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्या राजकारणामध्ये समोर दिसत आहेत. आपण अगदी अजितदादांपासून सुरुवात केली तर काय वाटतं, अजितदादांचं जे राजकारण गेल्या काही काळामध्ये त्यांनी जी त्यांची इमेज बदलायचा केलेला प्रयत्न जो आहे तो, त्याला सुद्धा जर का झालर द्यायची झाली तर ती IPLची दिली जाऊ शकतो? तो इंटरेस्टिंग प्रश्न विचारला ॲक्च्युली अजितदादा. ते खूप महत्वाचं पात्र आहे आजच्या इलेक्शनमध्ये. आपण जर बघितलं, अजितदादा पिंक कलर त्यांनी जॅकेट वापरणं किंवा सर्व त्यांचं कॅम्पेन पिंक केलेलं आहे. पण तू जर आणि मी आणि सर्वांनी आपण बघितलंय, अजित पवारांची इमेज ही माचो पॉलिटिशियन म्हणून आहे. त्यांनी दादागिरी करणं किंवा दादागिरीने ॲडमिनिस्ट्रेशन कंट्रोल आणणं, असं माचो पॉलिटिशियन त्यांना. आणि पण त्यांनी काय केलं, तो पिंक कलर आणल्यामुळे त्यांच्या कॉन्ट्राडिक्टरी, त्यांच्या जो स्वभावाला तो कलर कॉन्ट्राडिक्टरी आहे, त्याच्यामुळे तो मॅच होत नाही. म्हणजे दादांचा स्वभाव वेगळा आणि इथं वेगळा होत आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो ऑडियन्स आहे, म्हणजे अजित पवारांचा जो खमका ऑडियन्स आहे किंवा अजित पवारांचा जो रगटपणा असेल किंवा ग्रामीण भागातली जी शैली असेल, त्यांना आवडणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात होता. आता त्या वर्गाला फेमिनिझम टाईपचे अजित पवार, ते कलर ऍक्सेप्ट करणारे अजित पवार किती आवडतील, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न या इलेक्शनमध्ये डिसाईड होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शरद पवारांना लोक का मानतात किंवा अजित पवारांना का तिकडे जास्ती मानत नाही, कारण की महाराष्ट्राने किंवा आपण जे बघितले, छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहेत, पण शिवाजींनी नेहमी दिल्लीच्या विरुद्ध लढाई केली किंवा झुकले नाही. त्याच्यामुळे शरद पवार ते सरेंडर नव्हतं, ते फाईट करत गेले. पण ऑन द अदर हँड अजित पवार यांनी ते सरेंडर झाले आणि ते सरेंडर झालं हे लोकांना आवडलं नाही, म्हणून त्यांची पत्नी स्वतः पडली या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. म्हणून अजित पवार स्वतः बारामतीमध्ये त्यांना स्ट्रगल करावं लागतं एका तरुण त्यांचाच पुतण्या स्वतःचा. म्हणून मला असं वाटतं ते त्यांचा स्वभाव किंवा ते पॉलिटिकल त्यांची आयडिओलॉजी जो फाउंडेशन होता, यांना कॉन्ट्रडिक्टरी, म्हणजे त्यांनी
200 कोटी 250 कोटी काहीतरी कुठली तरी PR एजन्सी हायर केली, पण ते एजन्सी प्रॉपरली त्यांना तसं ॲडवाईस देते किंवा त्या पद्धतीने त्याचे पॉलिटिकलचे फाउंडेशन कसं असं तुमच्या फाउंडेशनच्या ऑपोजिट तुम्ही बिल्डिंग बांधू शकत नाही. तुमच्या फाउंडेशनच्या एक स्वरूपच तुम्हाला बिल्डिंग उभी करावी लागते. अदरवाईज त्या बिल्डिंगचं काय होतं आपण बघितलंय. म्हणून मला असं वाटतं की हे इलेक्शन त्यांचं भवितव्य ठरवणारी, त्यांचं इट कॅन बी द लास्ट नेल इन द कॉफिन असं जसं आपण इंग्रजीत म्हणतो तशी सुद्धा इलेक्शन होऊ शकतं. तुम्हाला वाटतं असं असं कोणाला म्हणजे memory तुम्ही जी सगळे आहे ना. कोणी बोलू शकता, कारण मला अजित पवारांबरोबर तुमची सगळ्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. नाही पब्लिक मेमरी शॉर्ट असते, पत्रकारांची ती शॉर्ट असू नये. हां, हां. शरद पवार देखील राष्ट्रवादीचा जन्म घेऊन जन्म राष्ट्रवादीला दिला त्यांनी, आणि नंतरच्या लगेचच्या निवडणुकीत ते काँग्रेसबरोबर सोनिया गांधींच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यानंतर लगेच सत्तेमध्ये त्यांच्यासोबत बसले. तर हाही एक दाखला सूर्यवंशीजींनी दिला असता तर बरं झालं असतं, कारण दिल्ली समोर सरेंडर शरद पवारही झाले आहेत. फक्त असं आहे की त्यांचा काळ मागचा असल्यामुळे आठवत नाही, अजित पवारांचा अलीकडचा असल्यामुळे आपल्याला ठळकपणे आठवत. अच्छा, हा तेवढा फरक त्याच्यात काय आहे, दुसरं म्हणजे काही नाही. सत्तेसाठी सगळ्यांनी समझोते केलेले आहेत सर. एक भाग असा कोणी आहे- वाचलेलं नाही महाराष्ट्रामध्ये, नाही, कोणी यदुभाऊ. वाचलेलं नाही, भाजपसह कोणी वाचलेलं नाही. म्हणजे शरद पवारांना ज्या क्षणाला मदत हवी आहे असं जेव्हा कळतं, जेव्हा त्यांना BCCIचं अध्यक्ष बनायचं होतं, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं, आणि केंद्र सरकारकडे 3 मतं होती, तर त्या 3 मतांसाठी त्यांनी सोनिया गांधींची पण भेट घेतल्याचे दाखलेही आपल्याकडे आहेत. म्हणजे मतं 3 असो नाहीतर 300 असो, प्रश्न तो नाहीये. जेव्हा जिंकायचंय तेव्हा पवार म्हणून म्हटलं की 23 तारखेपर्यंत कोणतंही धाडसी विधान करणं हे खूपच धोक्याचं असेल. मागच्या 5 वर्षात पूर्ण सत्ता शिवसेनेने उपभोगली, त्याच्या खालोखाल राष्ट्रवादीने उपभोगली. Exactly. 3.5 पावणे 4 वर्ष ते सत्तेत होते आणि सर्वात मलाईदार खाते त्यांच्याकडे होतं, अर्थ खातेही त्यांच्याकडे होतं. दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार अजित पवारच होते आणि सर्वात जास्त कामं बारामतीतच झाले. त्यामुळं माझं असं मत आहे, अजित पवार आणि शरद पवार वेगळे करून चालणार नाही. भलेही महाराष्ट्राच्या राजकारणाला आता ते वेगवेगळे दिसत असले तरीही 2024चा जेव्हा निकाल येईल 23 तारखेच्या संध्याकाळी दोघं पुन्हा एकत्र झाले तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. काय वाटतं म्हणजे अजित पवारांच्या राजकारणाबद्दल संदीप? नाही, मला ते काही तसं वाटत नाही. शरद पवारांच्या राजकारणाचा विचार करताना तुम्ही जेव्हा घर फोडलेलं होतं, थेट बारामतीमध्ये येऊन पवारांचा मुलीचा पराभव करण्याचा एकदा आणि दोनदा प्रयत्न केला आणि हे ठरवून केलं. म्हणजे एकीकडे हीच भाजप राज ठाकरेच्या मुलासाठी समर्थन द्यायला बघते नेत्याच्या मुलाकरता, आणि त्याच भाजपने पवारांच्या कन्येला पाडण्यासाठी आकाश पाताळ एक केलं, त्याच्याकरता घर पण फोडलं. बरोबर आहे, अगदी अजित पवारच्या पत्नींना उभं केलं. सगळे खेळ करून झालेले. आता ह्या परिस्थितीमध्ये पवार भाजपशी किंवा कोणाशी पॅचअप करतील, काहीतरी चमत्कार करतील, अजित पवार आणि हे एकत्र येतील, ही शक्यता मला तरी आत्ता वाटत नाही या क्षणाला. पवारांचं एकूण राजकीय बाज, असं म्हणतात पवार हे अनप्रिडिक्टेबल आहे, हे जरी असलं तरी अस्तित्वाचा जेव्हा घाला येतो, अस्तित्वावर जेव्हा घाला घालण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेला माणूस कॉम्प्रोमाइज नाही करणार, अशी मला तरी आत्ता ती शक्यता दिसत नाही. अजितदादांचं जे राजकारण आताचं आहे, अजितदादा आणि यांनी जसं म्हटलं की कुठेतरी कदाचित तो जे रूळ आहेत ते एकमेकांना येऊन मिळतील असंही वाटतं. असं वाटतं रविकिरण मला नाही तुम्हाला? वाटत. त्यांच्यामध्ये जो कडवटपणा आलेला आहे आता सध्या, तो फारच तीव्र स्वरूपाचा आहे. जी भाषा वापरली जाते त्यावरनं मला तरी शक्यता कमी वाटते. त्या मार्ग परतीचे थोडक्यात तोडलेले आहेत असं मला वाटतं. अजित पवारांनी स्वतःच ते परतीचे दोर तोडलेले आहेत ना. मार्ग ज्या तोडलेले प्रकारे आहेत. आता तुम्ही 80 झाले, पार झाले आहेत, रिटायर व्हायला पाहिजे, कधी रिटायर होणार, इथपासून ज्या ज्या प्रकारच्या टीका केल्या होत्या मधल्या काळामध्ये शरद पवारांवरती थेट, पवारांनी उत्तर दिलेलं नसलो तरी सुद्धा पवारांनी योग्य पद्धतीने सायलेंटली त्याला ज्या पद्धतीने ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन ते घेत चाललेले आहेत. आणि काही भाषा अशी वापरली जी विरोधकांनी सुद्धा गेल्या 10-15 वर्षात वापरली नव्हती. म्हणजे 90 ते 95च्या दरम्यान पवारांवर जे सर्रास आरोप झाले, ते आरोपाचा पुनरुच्चार झाला परत. म्हणजे तो आरोपाचा पुनरुच्चार कुठल्याही विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी केला नव्हता. मला वाटतं हे याचं निदर्शक आहे. कुणी काय भाषा वापरायची जास्त त्याचा प्रश्न आहे, पण हे याचं निदर्शक आहे की हे कुठल्या टोकाला गेलं आहे. की जे आता वक्तव्य अजितदादांनी केलं हे सगळं ठरवून केलं जात आहे की कसं? म्हणजे मला व्यक्तिशः त्याचा संबंध यदू जोशींनी मागाशी जो मुद्दा उपस्थित केला होता, तो आपल्या बोलण्याच्या ओघात मागे पडला. तो फार चांगला मुद्दा होता की राजकारणाचं स्वरूप जे बदललंय आणि त्यात जो व्यावसायिकपणा आलाय, प्रोफेशनल पॉलिटिक्स, त्याचा हा परिपाक आहे. पूर्वीचा काळ मी तुम्हाला सांगतो, पूर्वी नेता एखादा पक्ष बदलत असताना एकदा नव्हे 100 वेळा विचार करायचा आणि तो कार्यकर्त्यांना विचारायचा की बाबा मी पक्ष बदलू का? कारण कार्यकर्ता हे त्याचं बलस्थान होतं आणि कार्यकर्त्यांनी जर नकार दिला की साहेब आम्ही तुमची साथ देणार नाही, आम्ही विचाराची लढाई लढणारे लोक आहोत, तर नेतासुद्धा विचार करायचा आणि सांगायचा कार्यकर्ते माझ्यासोबत येणार नाहीत, मला निवडणूक लढवणं कठीण जाईल. काय झालं कालोगामध्ये? निवडणूक लढवणं का बदललं?
कार्यकर्त्याची गरजच पडे ना लोकांना. म्हणजे कार्यकर्त्याला गरज आहे तर तुम्ही माझ्यासोबत या. म्हणजे कार्यकर्ता हा लाभार्थी झाला. म्हणजे नेत्यांनी कामं दिली, नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, PWD याची जी कामं द्यायला सुरुवात केली, त्यामध्ये कार्यकर्ते हे पार्ट टाईम प्रोफेशनल झाले. आणि मग काय झालं, कार्यकर्त्यांचं असा समुच्चय तयार झाला की जिकडं नेता जो देता वही नेता, हा परवलीचा शब्द झाला. त्यामुळे कार्यकर्ते ग्रुपनी तिकडे चालले सोबत आणि नेता मग विचार नसा झाला कार्यकर्त्यांना. आणि जेव्हा नेता कार्यकर्त्याला विश्वासात घेण्याची गरज त्याला वाटत नाही, तेव्हा राजकारणाचं स्वरूप बदलतं. राजकारण प्रचंड व्यावसायिक झालं. त्याचा जो मगाशी त्यांनी रेफरन्स दिला तो अतिशय योग्य होता. आणि आज त्याची परिस्थिती अशी झाली आहे की मग व्यावसायिकपणावर तुम्हाला अवलंबून राहण्याची वेळ आली, मग एजन्सी नेमण्याची वेळ आली. सर्वेसाठी मला सर्वे करणं राजकीय नेत्यांनी, पक्षांनी एवढं हास्यास्पद वाटतं यदू, की जी लोक रात्रंदिवस जनतेशी संपर्कात असतात, कुठल्या गल्लीत काय घडलं तुम्हाला 5 मिनिटात कळतं. फोन येतो कार्यकर्त्याचा की साहेब इथे गडबड झाली आहे, आपल्याला इथं काहीतरी करावं लागणार आहे, भूमिका घ्यावी लागणार आहे. तिथं तुम्ही सर्वेची एजन्सी नेमून विचारता की इथं कुणाला मतं जास्त पडतील. याच्यासारखा जोक नाही लोकशाहीमध्ये. मला तर वाटतं वाटतं. अभिजित, माझा असं 100% या वाटतं गोष्टीला सर्वेची आवश्यकता हास्यास्पद आहे. वाटते अशा प्रकारे. अभिजितचा धंदा बंद नाही नाही, मधल्या काळात ज्या गोष्टी बदलल्या त्याला अनुषंगून मी सांगतो. एक तर नेते इतक्या वेगाने पक्ष बदलायला लागलेत की त्यांचा मूळ कार्यकर्ता राहिलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती बदलली आहे, नेता, कार्यकर्ता आणि मतदार सगळे संभ्रमात आहेत. ही महाराष्ट्राची परिस्थिती. आणि दुसरं, नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये अंतर आलेलं आहे. भलेही नेता मोबाईलवर बोलत असेल, परंतु तो भेटतो का, काच खाली करून तो संवाद साधतो का, असं राहिलेलं नाही आहे. आणि काही अर्थी एक 10, 12, 15 वर्षापूर्वी ती गोष्ट बरोबर होती की नेत्यांचा थेट संपर्क असायचा, त्यांना माहिती असायचं. आता नवीन पिढीत माहीतच नसतं. जी पिढी आता 30शी आणि 40शी मध्ये आहे आणि नेत्यांची मुलं राजकारणात आली, ते किती फिरतात, तो किती कुठल्या मतदारसंघात जातात, कुठले कार्यक्रम करतात, हे जर पाहिलं तर राजकारणाचं प्रोफेशनलिझम झालंय किंवा प्रोफेशनलिझम आलं हे मान्यच आहे. परंतु राजकारण्यांनी त्याचं कंत्राटीकरण केलेलं आहे, हे बरोबर कंत्राट आहे ना. देऊन दिलेलं आहे. अगदी बरोबर. आता मंदार, आपण जर मुंबईकडून ठाण्याकडे जायला लागलो किंवा नाशिककडे जायला लागलो तर रस्त्यांवर लागणारे जे Hoardings आहेत मोठे. हो, हे कोण लावतं? कधी काळी ते होर्डिंग्स, फ्लेक्स कार्यकर्ते लावत होते, शिवसैनिक होते, भाजपचे कार्यकर्ते होते, मनसेचे होते. आता असं होत नाही. आता नेत्यांचे वाढदिवस किंवा नेत्यांच्या ज्या काही सभा आहेत त्यांचे होर्डिंग्स हे एका एजन्सीला सांगितलं जातं. इतकंच कशाला, पण आपण त्या कार्यक्रमाला गेलो की तिथे ते बाउन्सर असतात निळे कपडे घातलेले. ते कुठून आणले जातात, कोण असतं? बरं, आज प्रत्येक नेता कार्यक्रम करतो तो म्हणजे अगदी शिवसेना असेल, मनसे असेल किंवा काय, या सगळ्यांचे कार्यक्रम एका धाटणीचे झालेले आहेत. म्हणजे मग त्याच पद्धतीचा स्टेज, तोच काळा कपडा. त्याला एकच शब्द, इव्हेंट मॅनेजमेंट झालं. नाही म्हणजे आणि सगळंच इव्हेंट आहे ना, हे नेत्यांनी आत्ता एजन्स्यांच्या हाती दिलेलं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, काही ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा एका खूप मोठ्या IPS अधिकाऱ्यांनी एक मला मेसेज पाठवला की आणि मग ते किती जागा जिंकतील. तर आता पोलिसांकडे असलेलं नेटवर्क, आणि मग त्यांनी मला विचारलं की काय वाटतं. मी त्यांना सांगितलेल्या जागांमध्ये 400 पारचा वादा बोलत होते, पण प्रत्यक्षात असा एकही फोन मला नाही आला किंवा इथे कोणाला आला की मला माहित नाही. या सर्वे करणार ते कोणाला फोन करतात आणि कोणाकडून माहिती घेतात हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. एका आत्ता राज्याच्या महत्वाच्या नेत्याकडे एक नवी मुंबईतली एजन्सी काम करते आणि तिच्याकडे किती लोक काम करतायत असा एक प्रश्न तिथे विचारला गेला. तर 1,500 लोक काम करतायत असं सांगितलं गेलं. आता ही 1,500 लोक काम करत असतील तर ते आकडे आणि सगळ्या गोष्टी किती बिनचूक असायला हव्यात. पण असं कधीही काही झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो की आत्ता महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या नेत्यांकडे ज्या 2 एजन्सी आहेत, या निवडणुकांच्या निकालांनंतर त्यांना त्या बंगल्याची दारं जर उघडली ना तर आपण पुन्हा असा एक शो करूया. ह्याला एकच मुद्दा काय आहे, निवडणूक हा लढायचा विषय नाही राहिला. निवडणूक हा मॅनेज करायचा विषय झाला. पूर्वी निवडणुका लढायचे, आता निवडणुका मॅनेज करतात. पण मग हे जे मॅनेजमेंटमध्ये मग सगळे हे पंडे आले, सर्वे आला, मग त्याच्यानंतर हे कॅम्पेन बरोबर. आलं. पण यदू, अरे आपण जर बघितलं लोकसभेत जर हे मॅनेजमेंट राहिलं असतं, जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जेही नेते आहेत आज प्रॉमिनंट, 2 प्रॉमिनंट मास लीडर आहेत, एक शरद पवार, एक उद्धव ठाकरे. बाकी मी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार असेल ना मॅनेजर मानतो. दे आर गुड मॅनेजर्स. पण जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, हे जर खरंच गुड मॅनेजर आहेत किंवा ते मानतात स्वतःला तर मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का त्यात का कमी नंबर आला.
दुसरीकडे का जास्ती नंबर म्हणजे त्या अर्थी यदू त्या अर्थी पैशाचं जे प्राबल्य आहे ते लोकांच्यासाठी तेवढं काही महत्वाचं राहिलं नाही असा त्याचा अर्थ काढायचा. लोक त्यांना जे करायचं ते करून बसणार आहेत. नाही, पैसा तुम्ही होता न होता काही करा, त्याचा काही परिणाम होत नाही. नाही, लोकसभा निवडणुकीचा जो सुधीरने उल्लेख केला, हां लोकसभा निवडणुकीमध्ये 100 मुद्दे महायुतीच्या अंगावर येऊन आदळले हां हां आणि त्याच्यामुळे महायुती बागारली असं मला वाटतं. एक मुद्दा नव्हता की याच्यामुळे, एक असा मुद्दा नाही सांगता येणार की याच्यामुळेच हारले. येणाऱ्या काळातलं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कसं वाटतं? त्यांची बॉडी लँग्वेज जर का आपण बघितली आधीच्या टप्प्यातली, म्हणजे गेल्या 10 दिवसाच्या आधीची त्यांची बॉडी लँग्वेज जी होती ती आणि त्याच्यानंतरची आताची बॉडी लँग्वेज, हरियाणाचा खास करून विजय झाल्यानंतर भाजपचं जे केडर एक प्रकारे पुनरुज्जीवित झालं, तर त्यानंतरचा त्यांचा जो चेहरा आहे तो, तुम्हाला काय त्याच्यामध्ये असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण गेल्या काही काळातलं कसं बघताय तुम्ही? त्याचं नेमकं तुमचं विश्लेषण काय? देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण मी 30-32 वर्षापासून पाहतो आणि मला असं वाटते की या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते बाउन्स बॅक करतील. त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते सर्व परिस्थितीचा अचूक अंदाज घेतात आणि पुढे जातात. त्यांची स्वतःची म्हणून एक पक्षाची एक वेगळी रणनीती असते, पण त्यांची स्वतःची पण एक रणनीती नेहमी राहिलेली आहे. मग ते कॉर्पोरेटर असल्यापासून, महापौर असल्यापासून, आमदार असल्यापासून की प्रदेशाध्यक्ष असतो भाजपचे, त्यांची एक स्वतःची रणनीती राहिली आहे. त्यानुसार ते बरोबर पक्षालाही वळवतात आणि स्वतःची रणनीती राबवून घेतात. आत्ता ते केंद्रामध्ये जाणार असं जे लोकसभा निवडणुकीनंतर एक चर्चा होती मोठ्या प्रमाणात की ते भाजपचे अध्यक्ष म्हणून जातील किंवा ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून जातील. या दोन्ही शक्यता पक्षाच्या नेतृत्वाने फेटाळून लावल्या आणि त्यांना महाराष्ट्रातच ठेवलेलं आहे. याच्यातनं क्लिअर मेसेज असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकालानंतर जे काही होईल त्यात फडणवीस यांची जी भूमिका ठरेल त्याच्यामध्ये जर फडणवीस यांना राज्यातच ठेवणं पक्ष नेतृत्वाला योग्य वाटलं तर ते महाराष्ट्रात राहतील, नाही तर ते दिल्लीत जातील. आपल्याला काय वाटतं राजेश? फडणवीस किंवा कोणी म्हणजे तुमच्या मला आता जर आपण पाहिलं तर भाजपचा सगळ्यात राज्यातला मोठा करिश्मॅटिक नेता म्हणून फडणवीस आहेत. पण त्यांच्यावर एक जो दोषारोप आहे की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 10 वर्षात प्रदूषित आणि कलुषित करण्याचं, हा तर या आरोपापासून आपल्याला आता स्वतःला स्वच्छता मोहीम करून घेण्यासाठी ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीत आरक्षणाचा मुद्दा त्यांच्यावर आणून थोपला गेला, काही निर्णय एकट्या देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतलाय हो, संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ आणि किंवा सगळ्यांचा केंद्र तो सरकार पण निर्णय त्याच्यामध्ये असतो. तर त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे दुर्लक्षित करून भाजपला काही करता येणार नाही. मग त्यांनी जर असं ठरवलं की नाही देवेंद्र के अलावा दुसरा कुछ बोल दो, तर काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारणच आहे की आत्ता त्या माणसाने जितकं काम केलेलं आहे, एकही त्यांचा नेता दुसरा, मग बावनकुळे असो, तावडे असो, शेलार असो, या प्रत्येकाला एका विशिष्ट पद्धतीच्या मर्यादा आहेत ज्या की देवेंद्र फडणवीसांना नाही आहेत. हा हे खरं आहे की देवेंद्र फडणवीसांना गेल्या काही काळामध्ये त्यांच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी असतील, नेत्याच्या अडचणी आपल्याला माहीत नसतात, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी स्वतःला जे अलूफ ठेवलं ते त्यांच्या खूपच अंगलट आलंय असं मला वाटतं. तिथून त्यांचा संपर्क तुटला, त्यांच्याकडे येणारा इन्फॉर्मेशन किंवा माहितीचा स्रोत खंडित झाला आणि त्याचा परिणाम त्यांच्या यशावर झाला असं मला वाटतं. पण आत्ता ते स्वतः कामाला लागलेले आहेत, कारण अगदी कोल्हेंची बंडखोरी मिटवण्यासाठी ते थेट अमित शहापर्यंत त्यांना घेऊन गेले. हा एक वेगळा संकेत देणारी गोष्ट आहे. आजही आत्ता त्यांनी जर बंडखोरी शमवली तर देवेंद्र फडणवीस विल रॉक. अच्छा, तुम्हाला असं वाटतं अभिजित की मंदार, मला असं वाटतं 23 नोव्हेंबर 2024 ही फार महत्त्वाची तारीख आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं. 24 ऑक्टोबर 2019ला हातात आलेली सत्ता त्यांच्या नकळत निघून गेली आणि 5 वर्ष त्यांना वाट पाहावं लागलं. तर त्यांनी संयमाने वाट पाहिली, खूप उतार चढाव आले सरकारमध्ये, त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बसावं लागलं, तरी त्यांनी ते स्वीकारलं. एकदा का निकाल आले आणि पुन्हा महायुतीची सत्ता आली तर त्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेबरोबर देवेंद्र फडणवीसांना निश्चित जाईल. त्यामुळे 23 नोव्हेंबरला जो काही निकाल येईल तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ते ठरवणार दिल्लीतले पक्षश्रेष्ठी. ते राज्यात राहणार का केंद्रात जाणार हे मला वाटतं 23 नोव्हेंबरलाच होईल. परंतु महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीसांशिवाय पूर्ण होणार नाही हे निश्चित. संदीप काय वाटतं? कारण कदाचित विचार वेगळे असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचे दृष्टिकोन असू शकतात, खास करून पत्रकारांमध्ये, पण देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण गेल्या ज्या काही 12-15 वर्षात आपण बघितलं, तुम्हाला असं वाटतं की ते राजकारण हे त्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे? त्यांनी ज्या पद्धतीनं दावे आत्तापर्यंत केलेले आहेत, म्हणजे त्यांची कार्यशैली एकीकडे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेले जे काही सगळे प्रकल्प होते, हे सगळं पाहता तुम्हाला त्यांच्या एकूण राजकारणाबद्दल काय वाटतं?
हे देवेंद्र फडणवीस हे निश्चितच एक विजनरी नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, यात काही वाद नाही आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नंतरच्या कालखंडात दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या प्रकारे पक्ष फोडले गेले, ज्या प्रकारची राजनीती केली गेली, ज्या प्रकारे चुकीच्या लोकांना घेतलं गेलं, या सगळ्यामध्ये किती नाही म्हटलं, जसं देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले सर्वात प्रमुख मोठे नेते आहेत, अध्यक्ष होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. सो त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. सो याची जबाबदारी त्यांना स्वीकारावीच लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी उलटसुलट मतप्रवाह आता खूप प्रमाणात तयार झालेले आहेत. आता त्याचे इम्पॅक्ट, आता त्यात परत मराठा आंदोलनाचा एक विषय, जरांगे पाटील सातत्याने त्यांच्यावरती अटॅक करतायत. बाकीचाही अनेक वर्ग, पक्षांतर्गत वर्गही खूप नाराज आहे, कारण मूळ भाजपच्या लोकांना सातत्याने डावललं जाते. आता बघा, गोपाळ शेट्टीसारख्या माणसाला सुद्धा तिकडे डावललं गेलं, किंवा अनेकांना डावललं गेलं. बाहेरच्या लोकांना सातत्याने उमेदवारी दिली जाते, पक्षात महत्त्वाची पदं दिली जात आहेत. मग ह्या सगळ्याचा करता करविता सूत्रधार कोण आहे? जर यशाचा धनी देवेंद्र असेल तर या सगळ्या घटनांचा जबाबदारी त्यांना घ्यावीच लागणार आहे ना. आज पक्षांतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी देवेंद्र फडणवीसांविषयी आहे का? तो आहे. पण त्यांच्या हातात आज ताकद असल्यामुळे कोणी उघडपणे ती नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीये. मला एक जर भारतीय जनता पार्टीला अपयश आलं या निवडणुकीमध्ये, 102, 103, 105 ज्या काही जागा त्यांच्या आहेत, तिथून जर ते 60-70 वरती येऊन थांबले, तर मग तुम्हाला खरं चित्र, पक्षांतर्गत जी काही नाराजी असेल किंवा ओव्हरऑल सगळी जी काही नाराजी असेल ती दिसेल. त्यातनं पुढे मग देवेंद्र फडणवीसांची पुढची राजकीय वाटचाल चालेल. नाही, मला असं वाटतं की फडणवीस 2014 ते 19 मुख्यमंत्री होते, नंतर ते विरोधी पक्षनेते झाले, उपमुख्यमंत्री झाले, मग अर्धे उपमुख्यमंत्री झाले. हे जे काही त्यांचा हातपाय बांधून त्यांना ऑलिम्पिकमध्ये मेडल आणा म्हणून सांगितलं आहे, त्याच्यामुळे ते नवमेध होणं साहजिक होतं. ते त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं, ते त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं, ते त्यांच्या एकंदरीतच सार्वजनिक वावरावरून देखील जाणवत होतं प्रत्येकाला. परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये, विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्यांनी भाजपची आणि भाजपच्या महाराष्ट्रातील विजयाची जी ओनरशिप घेतलेली आहे, तुम्ही जे म्हणता की ते गेल्या 15 दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं परत त्यांची बॉडी लँग्वेज सांगते आहे, तर ती हीच आहे की त्यांनी भाजपची जी ओनरशिप आहे विजयाची, ती त्यांनी स्वतःकडे मोठ्या पूर्ण फुल फ्लोमध्ये घेतलेली मला आता जाणवते आहे. त्याचे एक परिणाम या निकालामध्ये निश्चित दिसतील असं मला वाटतं. अच्छा, रविकिरण, त्यांचा कारभार सुद्धा तुम्ही अतिशय जवळून बघितलेला आहे. देवेंद्र फडणवीस हा नेता, हा तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे एकीकडे त्यांच्यामध्ये ती सगळी आधुनिक कार्यशैलीची ती कुवत सुद्धा आहे, स्वतः एखाद्या CEO सारखं काम करणं, हे सुद्धा त्यांच्याकडनं आपण पाहिलेलं आहे. राजकीय नेता म्हणून मध्यंतरी त्यांची आणि शरद पवारांची तुलना केली गेली. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? तर आता महाराष्ट्रामध्ये भाजपला 1 क्रमांकाचा पक्ष बनायचा आहे आणि ती बनण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती आहे. पण ते करत असताना ती जी जबाबदारी होती, मला वाटतं तिथं कुठंतरी, कारण राजकीय निर्णय प्रक्रियेत कोणी किती जवळ असलं तरी आपल्यासारख्याचा संबंध येत नाही. आपण हातभर दूरच असतो पत्रकार म्हणून. मला वाटतं तिथून गडबड सुरू झाली की शिवसेना हा आपल्या मतांमधला वाटेकरी आहे. आपल्याला शिवसेनेशी इथं सामना करायचा आहे आणि आपल्याला क्रमांक 1चं पक्ष बनायचं आहे. हे जे काही त्यावेळी खुणगाठ बांधली गेली, तिथून ज्या पुन्हा वेगवेगळ्या खेळी, वेगवेगळी राजकीय चाली रचल्या गेल्या, त्याच्यात काय होत गेलं की ते एकटे पडतायत की काय असं वाटत गेलं. कसं असतं की पक्ष ताकदीने सोबत उभा राहायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की फडणवीस जेव्हा लढत होते, शिवसेनेशी 2 हात करत होते, तेव्हा पक्षातले इतर नेते काय करत होते, मग ते का बोलत नव्हते? त्यांच्याविषयी जेव्हा व्यक्तिगत आरोप, टीका वगैरे होत होती, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हिणवण्यात येत होतं, तेव्हा पक्षातले इतर नेते काय करत होते? म्हणजे त्यांच्यावर काही बंधनं होती का की तुम्ही समोर यायचं नाही, एकमुखी नेतृत्व पक्षाचं हे फडणवीसच दिसले पाहिजेत, असं होतं का? कारण काय झालं की महाराष्ट्राची जडणघडण, सामाजिक जडणघडण ही वेगळ्या मुशीतली आहे. महाराष्ट्र हा गायपट्टा नाही आहे. करेक्ट. महाराष्ट्र गायपट्टा नाही. महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण जी आहे, त्या सामाजिक जडणघडणीशी निगडीत असे तुम्हाला भूमिका ठरवावी लागते. आज तुम्हाला 2 गोष्टीतला फरक सांगतो की तुम्ही पवारांचा उल्लेख केला. वय वाढत गेलं तरी तुमची स्वीकारार्हता जी आहे समाजामधली, ती वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर ती स्वीकारली गेली पाहिजे. आज पवार तरुणांचे पण नेते आहेत 83व्या वर्षी. असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न पडला पाहिजे ना. मग ते करण्यासाठी त्या नेत्याला काय करावं लागतं? तर पक्षाने तेवढी ताकद त्या नेत्याच्या मागे लावली पाहिजे. त्याच्यासाठी राज्य पातळीवरची संघटना सुद्धा पाहिजे. केवळ दिल्लीतनं शक्ती मिळून चालत नाही. पण राज्यातली नेती मंडळी जर दूर गेली किंवा त्यांना दूर केलं गेलं का, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. मग तिथून एकटेच लढतायत हे जे पुढं पुढे येत गेलं, तेव्हा त्यांच्या प्रत्येक चाली, त्यांच्या प्रत्येक गोष्टींची वेगळी चर्चा जेव्हा समाजामध्ये सुरू झाली, त्याचा बचाव करायला वेगवेगळ्या पद्धतीचे नेते पुढे आले पाहिजेत.
आणि हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे, आमचं हे धोरण आहे पक्षाचं, असं म्हणून जे पटवायला पाहिजे होतं जनतेला, ते पटवण्यामध्ये मला वाटतं भाजपा संघटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या पातळीवर कमी पडत गेला. म्हणून फडणवीसांना आज जे काही त्यांना कोण जे काही टीका करतं त्यांच्यावर, ते काय आक्षेप लावतं, ते त्यांना एकट्याला झेलावे लागतात. याच्यासाठी पक्षाची संघटना मात्र बाजूला राहते. मला कदाचित तुम्ही दुरुस्तही करू शकता, तुम्ही मान्यवर लोक, पण माझं हे निरीक्षण आहे. त्यांचं राजकारण माझ्या याच्या नजरेतून 3 टप्प्यात बघतो. एक विरोधी पक्ष असताना म्हणजे एकनाथ खडसे यांच्याबरोबर काम करताना एक प्रॉमिसिंग लीडर वाटायचे. दुसरा मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मोठं एक विजन वगैरे होतं. मला असं वाटतं 2017 नंतर त्यांच्या नेतृत्वाला उतरती कडा लागली. एक त्यांचा जवळचा व्यक्ती मला म्हटला होता की देवेंद्र फडणवीस खूप इंटेलिजंट व्यक्ती आहेत, नेते आहेत, पण खरं इंटेलिजन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतं का, हा त्यांना सुद्धा प्रश्न पडला होता. म्हणून असं एक जण म्हटलं ना की त्यांच्यापर्यंत ग्राउंडमध्ये काय चालू आहे, लोकांमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचतं का. मला असं वाटतं तो ते अलूप झाल्यामुळे, त्यांना खरं ग्राउंडवर जे सिच्युएशन ते न पोहोचल्यामुळे ते हळूहळू मागे पळत गेले आणि विरोधक किंवा जे काही असतील ते परसेप्शन करण्यामध्ये यशस्वी झाले. आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीची एक जमीची बाजू पण आहे, एक निगेटिव्ह बाजू पण आहे. म्हणजे त्यांचं कसं एक कॅस्ट इंटू सिच्युएशन, म्हणजे धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं, असं नेतृत्व भाजपसाठी झालेलं आहे. त्यातला सुधीरने जो मुद्दा मांडला ना, तो थोडासा मला एकच मिनिट तो पुढे घेऊन जायचा असा. देवेंद्र फडणवीसांची गल्लत कुठे झाली, जर मला एक निरीक्षक म्हणून जर वाटतं, तर ते त्यांनी स्वतःची टीम किंवा टीम देवेंद्र बनवण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता ना, त्यातले सगळे लोक हे बहुतांश मिडीवॉकर होते. देवेंद्र फडणवीसांची उंची आणि त्यांनी आणलेली लोक हे जर तुम्ही पाहिले तर त्यांच्या उंचीमध्ये तफावत आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या खुज्या लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस हे नेहमी उंच वाटत आले. आणि त्या उंच वाटण्यावर देवेंद्रजींचं स्वतःचं प्रेम जडलं किंवा त्या खुज्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं की हा नेता उंच आहे. त्याच्या समोर जर आपण पवारांचं जर एक गोष्ट पाहिली तर आज पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कुठेही नाही आहेत. पण जर तिकडे हे आपलं क्रिकेटवरून सुरू झालं म्हणून मी तुम्हाला त्याच्याशी जोडतोय, नाहीतर लोक गैरसमज करून घेतील. एखाद्या क्लबचं जर पाण्याच्या कनेक्शनचा प्रश्न असेल तरी पवार त्यात लक्ष घालतात, किंवा एखाद्याचा काय ऊस जळला तरी त्यात लक्ष घालतात, किंवा एखाद्याचं काय धरण फुटलं त्याच्यात लक्ष घालतात, कोणाला चुकीच्या केसमध्ये अडकवलं त्याच्यात लक्ष घालतात. देवेंद्रजींना हे करण्यासाठी रोखणारी एक व्यवस्था स्वतः देवेंद्रजींनीच निर्माण केली आणि तेच त्यांच्या बॅड पॅचचं कारण आहे असं मला वाटतं. अदरवाईज तो नेता, मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, त्यांच्या आमदार निवासामधल्या एका घराची किल्ली ही नागपूरमधल्या त्यांच्या एका मित्राकडे असायची. त्यांची आई आजारी होती त्या मित्राची, तर तेव्हा त्याला तिथे ती रूम त्यांनी त्याला त्या आईच्या शुश्रूषेसाठी दिली. आणि स्वतः दुसऱ्यांकडे राहिलेले देवेंद्र फडणवीस आज ज्या पद्धतीत अडचणीत आलेत, म्हणजे ज्याला लोक राज ठाकरेला म्हणतात हा दोस्तों का दोस्त आहे, पवारांना म्हणतात की बाबा ते मैत्री जपतात, किंवा विलासरावांचं नाव घेतात. देवेंद्र फडणवीस पण तसेच आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या समोरच्या जे काही खुशमस्करे आहेत त्यांच्या इतके कह्यात आले की, आणि बरं ते खूप मोठे लोक असते ना की लाखांची सभा घेणारा राज ठाकरे किंवा अशक्य शक्य करणारा नारायण राणे, तर मी समजू शकलो असतो. पण हे लोक तसे नाहीयेत. ते त्यांच्या सोसायटीचे, त्यांच्या नगराचे पण अध्यक्ष किंवा नगरसेवक निर्विवादरित्या होऊ शकत नाहीत. अशा लोकांनी देवेंद्रजींना घेरलं, हा त्यांचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. मी फक्त एकच माझा कह्यात मुद्दा आले थोडा हा जो वेगळा शब्द आहे. वापरला, की कह्यात आले हा जो शब्द वापरला, त्याच्याशी मी थोडासा त्यांचं क्लोजली त्यांचं राजकारण थोडंसं बघितलं असल्यामुळे, ऑब्झर्व केलं असल्यामुळे मी असहमत आहे. मी तुम्हाला एक सांगतो, एव्हरीबडी कॅन सजेस्ट देवेंद्र फडणवीस, बट नो बडी कॅन रन देवेंद्र फडणवीस. अच्छा, म्हणजे ते कह्यात वगैरे बिलकुल. काही येत नाही मला असं वाटतं म्हणताय. रविकिरण रविकिरण तुम्ही असं इतके जवळ वाटतं ते त्यांच्या कह्यात आले. कह्यात तर मी तुम्हाला एवढं सांगू कह्यात शकतो येणारा की राजकारणी आहे असं वाटतं का? देवेंद्र फडणवीसांना तुम्ही यू कॅन सजेस्ट देवेंद्र फडणवीस, बट यू कॅनॉट रन हिम. अच्छा, आणि उतरती काळ हा जो शब्द आहे, हां हां 2019 मध्ये त्या माणसांनी भाजप आणि शिवसेनेला सत्तेत आणलंच होतं ना हो. मग उतरती काळ कशी म्हणणार आपण? बदललेल्या परिस्थितीमध्ये आणि राजकीय महत्वाकांक्षामुळे समीकरणं बदलली, त्याचा फटका बसला. आता तुम्ही लोकसभा म्हणाल तर ते देवेंद्र फडणवीस एकट्याचं अपयश नव्हतं, ते मोदींपासून सगळ्यांचं अपयश होतं. आता ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीत भाजपचा जो परफॉर्मन्स राहील तो आपण देवेंद्र फडणवीसांच्या परफॉर्मन्सशी कोरिलेट करू शकतो. मुद्दा तो नाहीच आहे की फडणवीस किंवा काय, हा मुद्दा नाही. प्रश्न भाजप या अँगलने मी बोलतो. भाजपला महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विस्तार करायचा होता. स्वबळावर असो, वेगळ्या राज्यांमधले छोटे छोटे पक्ष संपवायची त्यांचं धोरणात्मक भूमिका असो. पण बघा, गंमत बघा, 164 जागा लढवणारा भाजप पुढच्या वेळेला 155 वर आला. आता कितीवरती आला? 148 वरती येऊन पोहोचला. आता म्हणजे
पक्ष आक्रसत पण चाललाय. त्यांच्या चॉईसचे काँग्रेस उमेदवार आहेत ना नाही, कुठे नाही, कुठे एक मिनिट, एक त्यांच्या मिनिट. भाजपच्या चॉईसचे हा, उमेदवार काँग्रेस दुसऱ्या 100 वर आले ना. पक्षांमध्ये काँग्रेस आहेत ना. सोडून द्या ना. काँग्रेसला आता तुम्ही काँग्रेस सोडायची. काँग्रेस मुक्त भारत हा तुमचा अजेंडा आहे ना. भाजपच्या चॉईसचे किती भाजपचा नाही, संदीप, हा. संदीप, पण तुमचं भाजपच्या म्हणजे भाजपचा मी तर भाजपला 4 ठिकाणी वाईट म्हणून झालं शिवसेनेच्या पण मुद्दा कमीच मुद्दा झाल्या. तुम्ही त्या मुद्दा अर्थाने. समजून घ्या. एक मिनिट मुद्दा उद्धव समजून घ्या ठाकरेंचा. पूर्णपणे. मुद्दा असा होता की भाजपला स्वबळावर यायची इच्छा असताना कारण नव्हतं शिवसेना फोडायची. शिवसेना फोडून एक फोडली, ती पुरेशी पडत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. आता या सगळ्यांना कडेवर घेऊन स्वतःच्या जागा कमी करून घ्यायला लागत आहेत. त्यातनं भाजपच्या अंतर्गत नाराजी आणि बंडाळी उभी राहिलेली आहे. ती आत्तापर्यंत तरी कुठेतरी एक थांबवण्यात यश आलेलं आहे या लोकांना, तो मुद्दा नाही येते. पण ती नाराजी खटखट आहेच आहे. मुळामध्ये कसं आलंय की मी आधी एवढा होतो, त्याचा आता मी एवढा झालो, आता आणखी एवढा झालोय. आणि मी हे सगळं लक्षात आल्यामुळे मधल्या काळामध्ये मी नाही म्हणत, अमित शहानी सांगितलं की नाही अगली बार स्वबळावरती. कोणी सांगितलं? अमित शहानी सांगितलं ना इथे येऊन. पक्षांतर्गत जी नाराजी आहे, पक्ष आक्रसत चाललाय वाढायच्या ऐवजी, हे बघून अमित शहानी शेवटी सांगितलं ना की आता ही केली युती ही शेवटची आहे, पुढच्या वेळेला स्वबळावर लढू. का सांगायची वेळ आली त्यांना? हे बरोबर आहे. हा मुद्दा आणि घेऊन पुन्हा- हे जे काही सगळी रचना करत गेले, जी काही चाणक्यगिरी झाली, हे सगळ्यात ही ज्यांनी केली त्यांच्याच आज अंगाशी येते हे सगळं प्रकरण. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण देवेंद्र फडणवीस यांचा एक प्रकारे सगळा तो प्रोफाईल बघितलं, पण शरद पवार हे सुद्धा प्रोफाईल तितकंच महत्त्वाचं आहे या सगळ्या निवडणुकींमध्ये. पण ते बघत असताना त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा, यदू थेट प्रश्न विचारतो कुठलाही, म्हणजे आपण सगळे पत्रकार आहोत, थेट प्रश्न विचारतो. ब्राह्मण असणं हा एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना तोटा झाला असं म्हणायचं, त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणून आणि जात म्हणून जर आपण वेगवेगळे बघायचं झालं व्यक्तिमत्व म्हणून हा एक मुद्दा, आणि त्याच्यात पवारांची भूमिका आणि त्याच्यात जरांगे पाटील यांचं आंदोलन, आरक्षणाचा आगडोंब उसळला आणि त्याची सुद्धा सगळीकडे एक प्रकारे खिचडी झालेली आहे किंवा चिवडा झालेला आहे आजच्या या सगळ्या म्हणजे दिवाळीच्या वातावरणात जर का आपण उपमा म्हणायची झाली तर. काय वाटतं? नाही, आता अनेक लोक असं म्हणतात की फडणवीसांचं नाव पूर्ण जर देवेंद्र फडणवीस पाटील असं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बराच काळ राहिले असते. पण ते पाटील नाहीत किंवा फक्त फडणवीस आहेत म्हणून त्यांना फटका बसतो, अशी चर्चा नेहमीच होत आलेली आहे आणि ही त्यांनी स्वतः पण सांगितलेली आहे अनेक व्यासपीठांवर. तर मला असं वाटतं की फडणवीसांचं जे राजकारण पश्चिम नागपूरपासून किंवा दक्षिण पश्चिम नागपूरपासून सुरू झालं, तर त्याच्यामध्ये ते नेहमीच थोडं विदर्भाचं राजकारण हे मराठा समाजाशी जास्त रिलेट होत नाही, ते कुणबी किंवा बहुजन समाजाशी जास्त रिलेट होते. आणि त्यांचं पहिल्यापासूनच बहुजन आणि ब्राह्मण त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीचं हे कॉम्बिनेशन होतं, ते त्यांनी अचूक ओळखलं आणि त्या दृष्टीने त्यांनी विधानसभेतल्या पहिल्या दिवसाच्या त्यांच्या परफॉर्मन्सपासून क्रीमी लेअरची मर्यादा वाढवण्यापासून सगळे विषय ओबीसी संदर्भात सुरू केले आणि त्यांना एक ओबीसी लाईन त्यांनी घेतली. आणि त्यांचे पॉलिटिक्समधले गुरु पुढे जे झाले गोपीनाथ मुंडे, ते पण एक ओबीसी मोठे नेते होते, त्यांच्या प्रभावाखाली ते अनेक वर्ष राहिले. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं राजकारण केलं. विदर्भातल्या नेत्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ॲक्सेप्टन्स जो आहे तो लवकर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये हा अनुभव आलेला आहे. तर आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण, मराठवाड्याचं राजकारण हे मराठा डॉमिनेटेड राजकारण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना तो ॲक्सेप्टन्स मिळू शकला नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी तो प्रयत्न जाणीवपूर्वक केला, निश्चितपणे केला, परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनातनं त्यांची जी एक अशी प्रतिमा तयार झाली, मग त्याच्याकरता जालन्याची जी लाठीमाराची घटना असो किंवा आणखीन काही घटना असोत किंवा जरांगे पाटलांची विधानं असोत, तर हा सगळा रोख जो आहे तो रोष आणि रोख हा फडणवीसांवर आला आणि त्यातनं त्यांच्या जाती ते ब्राह्मण असल्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या अधिक अधोरेखित झाल्या, हे निश्चित आहे. परंतु त्यांचं स्वतःचा दृष्टिकोन हा जातीपाती पलीकडे पाहून नेतृत्व करण्याचा, समाजाकडे बघण्याचा नियमित राहिलेला आहे. मला असं वाटतं की मूल्यांकन जे आहे त्यांच्या बाबतीमधलं ते कधी कधी अन्याय करणारं जरी असलं तरी त्यांची प्रतिमा ही अशी का झाली याचं त्यांनी देखील आत्मचिंतन करण्याची आवश्यकता. नक्की तुमच्याकडनं शरद पवार सुद्धा समजून घ्यायचे आहेत, कारण शरद पवारांचं राजकारण तुम्ही सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय. शरद पवार ह्या वयात आत्ताच्या, म्हणजे त्यांना कधीच आवडणार नाही जर त्यांनी ऐकलं तर ह्या वयात हा शब्द वय काढणं त्यांना आवडत हा नाही. त्यांना आवडणार नाही. आणि ते म्हणजे खरंच आहे, कारण अशा पद्धतीनं इतकं काम करणं, सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत हे काम करणं अशक्य आहे. काय आहे हे रसायन शरद पवार असं वाटतं? मी मागे एकदा लिहिलं होतं की झोपलेली मुंगी आणि थकलेले शरद पवार तुम्ही कधी पाहिले आहेत का? तुम्हाला कधीच असे दोन गोष्टी या बघायलाच मिळणार नाहीत आयुष्यभर. तर याच्यावर मला एक आठवतं, जर आपण महाराष्ट्राचं राजकारण सुरुवातीपासून बघितलं,
संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली त्यावेळेला त्या चळवळीमध्ये ब्राह्मणांचं प्राबल्य होतं. जसं तू ब्राह्मणांचा मुद्दा काढला, प्रके यात्रे असतील किंवा SM जोशी असतील किंवा डांगे असतील, ते त्यांचं प्राबल्य होतं. त्याला काउंटर करण्यासाठी यशवंतरावांनी मराठा वोट बँक त्यांच्याकडे होती, पण त्या मराठ्यांवरती राजकारण करणं शक्य नव्हतं लॉंग पिरियडमध्ये. म्हणून त्याला बहुजनवाद हे स्वरूप आलं आणि त्यांनी तेव्हापासून बेरजेचं राजकारण हे सुरू झालं आपल्याकडे. म्हणून त्यांनी बहुजन शब्द दिला, मराठा हा शब्द दिला आणि त्यांनी मराठी म्हटलं होतं, बहुजन म्हटलं होतं. बहुजन म्हटल्यानंतर मराठ्याबरोबर इतर ॲड ऑन फॅक्टर असतात, जसे ओबीसीतले छोटे घटक असतील, दलित असेल, मुस्लिम असेल. तेव्हापासून तर बहुजनच्या स्वरूपाने राजकारण ते शरद पवारांनी पुढे अंगीकारलं आणि तेच राजकारण आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे घडताना दिसतंय. मला असं वाटतं की जसं येदू म्हटले की फडणवीस स्वतः इंट्रोस्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ब्राह्मण होण्याचा त्यांना फायदा पण झाला, असं नाही की तोटा झाला. तोटा तर झाला असेल पण फायदा पण झाला. म्हणजे इलिव्हेशन हे इमिजिएट होतं राजकारणामध्ये किंवा आणि प्रामुख्याने ते RSS मधून आल्यामुळे तर लवकरच भारतीय जनता पार्टी इलिव्हेशन होतं. तोटा याच्यासाठी झाला किंवा त्यांनी त्या प्रकारे जे काउंटर करायला पाहिजे होतं, त्यांच्याबद्दल जे परसेप्शन तयार झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं ते कुठेतरी ते कमी पडले. आणि दुसऱ्या बाजूला यशवंतराव चव्हाणांचं जे बेरजेचे राजकारण करणारे शरद पवार किंवा बहुजन राजकारण करणारे शरद पवार, मला अजित पवारांनी स्वतः अनेक वेळेला किस्से सांगितले की मागच्या वेळेला जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं होतं तर एक SC कम्युनिटीचा एक मिनिस्टर करायचं होतं आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेट तुल्यबळ नव्हता. तर त्यांनी सावकारे जे येतं जळगाव आपला भुसावळमधून निवडून येतात, संजय सावकारे, ते लायबल नव्हते. म्हणजे त्यांना तर त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स नव्हता तेवढा, तरी त्यांचं नाव घ्यायला लावलं शरद पवारांनी. कारण की त्यांना असं माहिती होतं सर्व जातीय समूहाला आपण एकत्र घेतलं तरच तो बहुजनवाद पुढे जातो किंवा ते बेरजेचं राजकारण पुढे होतं. त्यांना एक पहिली स्टर्म असताना सुद्धा त्यांना तर राज्यमंत्री त्यांना त्यावेळेला केलं गेलं होतं. असे ते पवार हे सर्व गोष्टी मला असं वाटतं विचार करून आखून वगैरे या गोष्टी करत असतात. बरं संदीप, हा प्रश्न पुन्हा विचारायचा अशासाठी आहे की शरद पवार समजून घेताना आत्ताचं जे महाविकास आघाडीचं जे सगळं एकूण एक जिन्सी वाटेल अशा पद्धतीचं जे सुरुवातीचं राजकारण होतं, नंतर त्याच्यामध्ये किती मोठ्या फटी आहे ते नंतर कळलं. पण तोपर्यंत ते अतिशय एकजिन्सी ठेवण्यामध्ये शरद पवारांचा निश्चित वाटा होता. आणि आजही इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून जर का टिकायची असेल किंवा ज्या पद्धतीने ती पुढे जाईल, शरद पवारांची भूमिका आजही तेवढीच महत्त्वाची वाटते तुम्हाला? नक्कीच राहणार आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार थकताना कोणी बघितलेलं नाही. या बाबतीमध्ये अमिताभ बच्चन आणि शरद पवार यांची तुलना करता येऊ शकते. 83व्या वर्षी 80 वर्षानंतर आज अमिताभ आजही तरुण पिढीला ॲक्सेप्टेबल आहे आणि पवारसाहेब आजही तरुण पिढीला ॲक्सेप्टेबल आहेत. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, अनेकदा तुम्ही जर बघितलं तर पवारांचं सहसा खुनशी राजकारण हे जे मागच्या दशकामध्ये आता जे जास्तीत जास्त दिसून येतो, जो वापर झाला ईडी, CBI, अमुक तमुक सगळंच, शरद पवारांच्या याच्यामध्ये तुम्ही विरोधक जरी असला, टोकाची जरी टीका केली होती, तरी जेव्हा तुम्ही कामं घेऊन गेला, शासकीय असेल, निमशासकीय असेल, वैयक्तिक अडचणी असतील, पवारांनी कधी हात आखडता घेतल्याचं सहसा चित्र दिसत नाही. म्हणजे व्यक्तिशः मला पवारांचं राजकारण आवडेल की नाही आवडेल हा वेगळाच विषय आहे. व्यक्तिशः तो पक्ष आवडतो की नाही हा आणखी एक वेगळाच मुद्दा आहे. पण तरीही आज तुम्ही जर बघितलं तर आज सगळ्यांना समन्वयातून घेऊन जाण्याची क्षमता जर कोणाकडे असेल तरी पवारांमध्ये. आज नरेंद्र मोदींनी सुद्धा बारामतीत येऊन सांगितलं होतं बड्डेला मी पवारांचा हात धरून राजकारण केले. जेव्हा ते विरोधी पक्षात होते आणि केंद्रात सत्तेमध्ये शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हाही गुजरातला मदत केलेली आहे, हे मोदींनीच सांगितलेलं आहे. म्हणजे पवारांनी मदत करताना कधी भेदभाव नाही केला. शरद पवारांच्याबद्दल मला पहिल्यांदा काळ आठवतो तो PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर खूप टीका व्हायची की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते पुण्यात येतात म्हणून, आणि ते पुण्याचेच मंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत वगैरे अशी टीका व्हायची. याचं कारण असं होतं की पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड आपली कदापि ढिली होऊ नये, ती कायम राहिली पाहिजे, याच्यासाठी कायम महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं. आणि मला आठवतं जेव्हा पवार दिल्लीला चालले होते आणि इथं जेव्हा निरोप समारंभ होता त्यांचा, त्या समारंभात विलासराव देशमुख म्हणाले होते त्यावेळी की घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. हे विलासरावांना माहीत होतं की पवार जरी दिल्लीत राहिले तरी ते महाराष्ट्रात तालुक्याचा हे बघत राहतील छोट्या मोठ्या गोष्टी. त्याचेच परिणाम आता दिसत आहेत. त्याचे परिणाम असे आहेत की नंतर काय झालं, पण त्यांच्यात बदल जो झाला तो 2004 नंतर जेव्हा दिल्लीमध्ये UPAचं सरकार आलं 2004ला, त्यानंतर ते केंद्रात मंत्री झाले आणि महाराष्ट्रात त्यांच्या पक्षामध्ये एक मोठी फळी तयार झाली होती. मग ते छगन भुजबळ असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अजित पवार असतील, RR पाटील असतील. त्यामुळे ते काय झालं की हळूहळू आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की काही त्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्राविषयी की ते म्हणायचे मला महाराष्ट्राचं काही विचारू नका, मला दिल्लीचं विचारा. महाराष्ट्रातली आमची नेते मंडळी हे सगळं बघायला सक्षम आहेत.
आणि मला हेही आठवतं की जेव्हा महाराष्ट्रातले नेते त्यांना दिल्लीला भेटायला जायचे तर तेव्हा ते पहिला प्रश्न विचारायचे म्हणे की कशासाठी आलात, तर त्यांना जर स्थानिक प्रश्न सांगितला तर त्यासाठी इथे याची काय गरज आहे म्हणे तुमची, तुम्ही तिथं जाऊन चर्चा करा म्हणायचे. म्हणजे त्यांनी लक्ष घालणं हळूहळू कमी केलं होतं. परंतु पवार हे एवढे चाणाक्ष आहेत, एवढे धूर्त आहेत की जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की पक्षाकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला प्रसंग मला जाणवतो तो म्हणजे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांचे जे खटके उडाले आणि अजित पवारांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेमध्ये आपल्याला लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही. आणि अजित पवारांचा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जो समावेश झाला 1 महिन्यानंतर, नागपूरचं अधिवेशन होतं मला आठवतंय, तेव्हा ते पवारांच्या चाणाक्षपणामुळे मंत्रिमंडळात परत आले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अदरवाईज ते अजित पवारांचं मंत्रिमंडळातला कमबॅक सुद्धा कठीण होता. इतक्या हुशारीनं त्यांनी मंत्रिमंडळात आणलं त्यांना, तेव्हापासून मग पवार लक्ष घालायला लागले. आणि आज त्यांना रिझल्ट असा मिळतोय की पक्षाची संघटना जी आहे त्याच्यावर त्यांची मजबूत पकड आहे. म्हणून त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो हायेस्ट आहे. म्हणजे 10 जागा लढवल्यानं 8 जागा निवडून आल्या. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा मला असं वाटतं त्यांचा स्ट्राईक रेट कदाचित नंबर 1 ला असेल असा माझा अंदाज आहे. मला त्याच्या मी थोडं सहमत नाही रवी किरणजींशी. लोकसभेची निवडणूक पूर्णपणे वेगळी होती. पवारांना ते सगळं जुळून आलं. पवार काय करतात, जेव्हा जागा वाटप करायचं असतं त्याआधी जागा निवडायच्या आधी ते उमेदवार निवडतात. उमेदवार एकदा हेरला की मग ती जागा मागायची आणि आपल्याकडे घ्यायची, ही पवारांची रणनीती आहे. आत्ता विदर्भात पवारांनी तब्बल 12 जागा घेतलेल्या आहेत. मग त्यात अहेरीची भाग्यश्री आत्रामांची जागा असू द्या किंवा तुम्हाला अलीकडं बुलढाण्यामध्ये त्यांनी घेतलेली जागा असू द्या राजेंद्र शिंगणेंची, तर त्यांनी आधी उमेदवार निवडून घेतला. लोकसभेसारखं चित्र नाही आहे. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट मला असं वाटतं तो महाविकास आघाडीत क्रमांक 2चा असेल. क्रमांक 1 वर काँग्रेस असेल, मग शरद पवारांचा पक्ष असेल आणि मग उद्धव ठाकरेंचा पक्ष. मूळ पवारांनी काय केलंय तर मागच्या 10 वर्षात ते सत्तेत नव्हते. 10 नाही, तसं पहिली 5च वर्ष धरू, देवेंद्र फडणवीसांची 5 वर्ष. नंतर त्यांनी महाविकास आघाडीचा जुगाड करून आणला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं आणि पडद्यामागून तेच सरकार चालवत होते की काय अशी परिस्थिती होती. त्याला पहिल्यांदा ब्रेक बसला 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजितदादांचं बंड. या सगळ्या परिस्थितीत पवार केंद्रस्थानी होते. हे मागच्या 5 वर्षात. मागच्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी त्याला मोजायचं झालं तर 1980च्या राजकारणापासून मोजतो, जेव्हा त्यांचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं त्यावेळेसपासून राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की जे कोणी मुख्यमंत्रीपदी यायचा तो पवारांचा भक्तच असायचा किंवा जवळचा असायचा. देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे होते की जे पवारांच्या फार जवळ गेले नाही, एक अंतर ठेवून होते. त्यामुळे पवारांना 2019 साली महाविकास आघाडी सरकारांना क्रमप्राप्त झालं आणि त्यांनी आणलं. आता येतो 2024ला. 2024 मधला लोकसभेतला त्यांचा कामगिरीचा आलेख बाजूला ठेवू, परंतु 2024च्या विधानसभेमध्ये त्यांनी ज्या जागा घेतल्या त्याची आकडेवारी पाहिली आणि त्या कुठल्या विभागात घेतल्या त्यावरून त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहील असं मला वाटत नाही. शरद पवारांशिवाय राजकारण होत नाही हे आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं. हे त्यांच्या डावपेचांमध्ये, त्यांचा न बोलण्याच्या स्वभावामध्ये किंवा निकालानंतरच्या विश्लेषणात दिसतं. शरद पवार कधीच भाकीत वर्तवून राजकारण नाही करत. 26 नोव्हेंबरला ते असं म्हणाले होते, 26 नोव्हेंबर 2019ला, की आमच्याकडे 3 लोक सिनियर आहेत, मग असं असताना एकनाथ शिंदेंना कसं मुख्यमंत्री करणार, हे त्यांचं एक विधान होतं. आणि 21 जूनला 2022ला ते असं म्हणाले की जर 40 लोक त्यांच्याबरोबर जात असतील तर त्यांचा काहीतरी प्रभाव आपल्याला मान्य केला पाहिजे. सो हे शरद पवारांचं जे काही विधान आहे किंवा त्यांचं ट्रॅक स्मूथली चेंज करणं आहे. बघा, गेल्या काही काळांमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मोठे नेते अनेक जातात. प्रतिभा काकींना घेऊन शरद पवार हे पहिल्यांदा एकनाथ शिंदेकडे वर्षावर गेलेत. ही गोष्ट बरीच अधोरेखित करणारी आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे मी जसं आपलं ही सुरुवातीलाच चर्चा सुरू आपण होताना मी काही म्हटलं की शरद पवार जो खेळ करतील तो आपल्या बुद्धीच्या आणि आकलनाच्या पलीकडचा असेल. आणि त्यामुळे ते ट्रॅक इतक्या स्मूथली चेंज करतील. त्याचं उत्तर कशात आहे तर रविकिरण देशमुखांनी जे सांगितलं त्यात त्यांना हे माहित असतं फील्ड प्लेसमेंट काय लावायचे, पॉइंटला कोण उभा करायचा, कव्हरला कोण उभा करायचा, स्लिपमध्ये कोण उभा करायचंय, आणि त्यांना त्यांच्या खेळाडूंच्या मर्यादाही माहिती असतात. आता बघा, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सगळ्यात जवळचे पट्टशिष्य आहेत असं आपण म्हणूया. पण त्यांनी किती वर्ष, 2000ला पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये आले आणि तेव्हापासून जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये आहेत. त्यांनी मागच्या आशिष शेलारांना पुढे केलं.
त्यावेळेला खाजगीमध्ये एकदा असं कोणीतरी बोललं गेलं की आवाड वंजारी आहेत म्हणून त्यांना केलं नसेल, मराठा शेलार आहेत म्हणून त्यांना केलं. हा गमतीचा भाग सोडा, पण त्यांना कुठला प्लेअर कुठे बसवायचा, फील्ड प्लेसमेंट कशी लावायची हे त्यांना आता संजय राऊत हे त्यांच्या सगळ्यात जवळचे आहेत असं म्हटलं जातं. पण संजय राऊतांनाही त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये धोबी पछाड दिलेली आपण पाहिलेलीच आहे ना. कारण उमेदवारी पण जाहीर करताना त्यांनी काही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची काही करत बसले नाही. ते त्यांना जे वाटायचं ते त्यांनी करून टाकलेलं आहे. त्यामुळे ते 23 तारखेला जो खेळ करतील, त्यामुळे 23 तारखेला रात्री 10 वाजता जे काही सगळे आकडे आपल्या हाती येतील निवडणूक आयोगाचे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत फक्त पवारांना बघणं हा एक मोठा उद्योग असेल. हा एक मोठा उद्योग आहे. पवारांचं कसं आहे की तो सर्कशीचा जो यशस्वी रिंग मास्टर असतो, तो बकरीचं काम भालूला देत नाही, भालूचं काम हत्तीला देत नाही, हत्तीचं काम जोकरला देत नाही. तो प्रत्येकाचं काम बरोबर वाटून देतो आणि त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेतो. बरोबर. आता पवारांनी जेव्हा पक्ष सुरुवातीला बांधला तेव्हा आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांना एकत्र करून त्यांनी एक पक्ष उभा केला. अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यातले बहुतेक सरदार त्यांना सोडून गेले आणि आता महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी बहुतेकांनी प्रस्थापित लोकांना उमेदवारी दिलेली आहे. बरोबर. आणि या प्रस्थापितांमुळे जे लोक विस्थापित झाले ते शरद पवारांनी उभे केले. बरोबर ना. ते शरद पवारांनी उभे केले. म्हणजे त्यांनी व्हाईस कॅप्टनला कॅप्टन करून टाकलं. हा, त्यांनी केलं. आता परवा हा मी नवीन वाय प्रयोग बी आहे. चव्हाणला गेलो होतो भेटायला. ते भेटले नाही, त्यांचे तिकीट वाटपाचं डेलिगेशनचं चर्चा चालू होते. तर काही मंडळी आली होती पश्चिम महाराष्ट्राचं आणि भागातून आलेली होती. तर मी असंच डिस्कशन करत होतो काही त्या लोकांमध्ये. म्हणजे सुधीर म्हणे आता लोकांना सर्व वाटतंय की जागा वाटपाचं डिस्कशन चालू आहे, पण पवार साहेब निवडणुकीनंतर कुठले प्लेसमेंट करायची याची सुद्धा चर्चा चालू आहे. ते पुढे गेले अजून. हा ते म्हणजे त्याही पेक्षा शरद पुढे पवार गेले. नेहमी हुंट आणि घोड्याच्या चाली चालतात. ते हत्तीचे जे चाल चालणं त्यांच्या लक्षातच येत नाही, हा हुंट आणि हा घोडा कधी येणार आहे. महाराष्ट्रातले जे टॉपचे लीडर्स आहेत त्या टॉपच्या लीडर्सचं जे वय आहे तेवढा पवार साहेबांचा अनुभव आहे ना साहेब. खरंय. नक्की नक्की साठीतले त्याच्यामध्ये सगळे नेते आहेत हा आणि 60 वर्षांचा पवार साहेबांकडे अनुभव आहे. हा त्या अर्थाने हा जो काही फरक आहे. नाही, आणि तुम्ही बघा की पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन असे नेते आहेत ना, ते सर्वेवाल्यांना आपल्या आजूबाजूलाच येऊ देत नाहीत. त्यांचा सर्वे त्यांच्या डोक्यातच हा असतो. मुद्दा घेऊन मला कारण म्हणजे- तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव काढलं. संदीप आणि राजेश तुमच्यापासून मला सुरुवात करायची, कारण शिवसेना तुम्ही खूप जवळनं बघितले, आतून बाहेरून बघितले, शिवसेनेतले चढ उतार बघितलेत, नारायण राणेंपासून राज ठाकरेंपासून हे सगळे टप्पे आणि आता एकनाथ शिंदेपर्यंत. एकनाथ शिंदेच्या या सगळ्या शिवसेनेच्या गेल्या काही काळातल्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही पाहिलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता उद्धव ठाकरे, मला संदीपकडे येण्या अगोदर राजेश आपलं मत म्हणजे जाणून घ्यायचं आहे की उद्धव ठाकरे यांचं राजकारण येणाऱ्या काळात कसं असेल असं वाटतं? उद्धव ठाकरे यांनी आता राजकारण स्वतःच्याच हातात घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांचं राजकारण हे त्यांचा मुलगा चालवेल. कळलं की नाही. म्हणजे जे बाळासाहेबांनी आपल्या माणसांथ्रू चालवलं, म्हणजे कधी मग मनोहर जोशी असतील, कधी भुजबळ असतील, कधी राणे असतील, आत्ता उद्धव ठाकरेंना कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. ज्यांना असं वाटतं की मी उद्धव ठाकरेंनंतर मीच आहे, ते मी कितवे आहेत ते त्यांनी आता तपासून बघण्याची गरज आहे. मग ते कोणी असतील पक्षातले, तर उद्धव ठाकरेंनंतर फक्त आदित्य ठाकरे आहेत. आणि मग इतक्या मायक्रो लेवलला जर सत्ता किंवा गोष्टी राहणार असतील तर मग उद्धव ठाकरेंचं राजकारण कुठल्या दिशेने जातंय हे आपल्याला समजेल. हा, आता तुम्ही म्हणाल की हे असं का झाले, तर त्यांनी प्रत्येक वेळेला ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांनी अविश्वास दाखवला. आता तो अविश्वास का दाखवला, तर ठाकरे जे आहेत ते नॉर्मली, मग बाळासाहेब ठाकरे बघा, राज ठाकरे बघा, उद्धव ठाकरे, पायावर पाय टाकून बसलेले ठाकरे फक्त आपल्या सहकार्याने सांगतात हे बघून घ्या, झालं की मला कळवा. पवार तसं करत नाहीत. कळलं की नाही. ते त्यांची एक वेगळी यंत्रणा त्याच्यावर लावतात. आणि ठाकरे कॉन्स्टंट एका जागेवर बसू शकत नाहीत कोणत्याही गोष्टीसाठी. ते आपल्याला दिसलं की त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतरही ते फक्त 2 वेळा गेले असं पवारांनीच आपल्या पुस्तकात लिहिलंय. म्हणजे हे तुम्ही आम्ही काही बोलायचं कारणच नाही. तर उद्धव ठाकरेंचं राजकारण हे आता खूप वेगळ्या लेवलवरचं असेल आणि ते आदित्य सेंट्रिक असेल. आत्ता पण ज्या सीट्स झाल्या किंवा आता ज्या पण काही जागा वाटपाच्या गोष्टी झाल्या त्यामध्ये आदित्य ठाकरेंना महत्वाचा से होता, किंवा विशेषतः आता घोसाळकरांची जागा. या अर्थाने उद्धव ठाकरे यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी पूर्णपणे वैचारिक जो त्यांनी जी दिशा पकडलेली आहे आता ती दिशा हळूहळू पुढे येऊन ज्याला आपण प्रादेशिक पक्षाच्या भूमिकेमध्ये म्हणतो, कारण याच्या अगोदर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष सुद्धा होता आणि भाजप बरोबर सुद्धा होता. शिवसेना त्या आधीचा आत्ताचा जो उभाठा हा जो पक्ष आहे तो त्या अर्थाने शिवसेना उभाठा हा फक्त प्रादेशिक पक्ष बनून राहील किंवा त्याची अधिकाधिक मर्यादा येणाऱ्या काळामध्ये समोर स्पष्ट होईल असं वाटतंय तुम्हाला?
ही राजकीय अपरिहार्यता ही का आली, कशा करता आली, कशातनं आली? आता मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेनेबरोबर राहणं, जसं जसं भाजपा वाढत गेलो तसं त्यांनी शिवसेनेला कमी कमी करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केला. त्याच्या रिटॅलिएशनमध्ये हळूहळू उद्धव ठाकरे वेगळ्या पद्धतीने चालायला लागले. बाळासाहेबांचा म्हणून एक करिश्मा होता, उद्धव ठाकरे ते चालवू शकतील, नाही चालवू शकतील, आपण त्याला गुंडाळू, या भ्रमामध्ये भारतीय जनता पार्टी सुरुवातीच्या काळामध्ये होती. 2017मध्ये त्यांनी शेवटपर्यंत गाफील ठेवून शेवटी महापालिकेत मुंबईत युती तोडली. ठीक आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच वाढली, पण उद्धव ठाकरे टिकून राहिले. आणि आजही आपण बघितलं, हे जे काही बंड झालं असेल किंवा जे काही झालं त्याच्यानंतर नेते मंडळी सोडून गेली. सर्वसामान्य कार्यकर्ता उद्धव ठाकरे बरोबर आहे, शिवसेनेबरोबर आहे, उभ्या महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे. जागांचं गणित कमी जास्त होणं वेगळा विषय आहे. जसं आता लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी 18 वेळा इकडे आले, रोड शो केला, सगळं केलं, एवढं करून भाजपच्या जागा 23वरनं 9वरती आल्या. मग काय तुम्ही म्हणणार? पण मतांची टक्केवारी नाही बदलली, मतांची टक्केवारी 42% राहिली. भाजपच्या आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये 1.5%चा फक्त फरक आहे. इथे आज उद्धव बरोबर तुम्ही बघितलं असेल तर मतं कमी जास्त होतील, जागा कमी जास्त येतील, हा एक वेगळा विषय आहे. लोक काय करतील ते ठरवतील. पण शिवसैनिक म्हणा, कार्यकर्ता म्हणा, आज कोणाबरोबर आहे? तर तो शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर आहे, मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे. ठाण्यामध्ये चित्र वेगळं आहे, कारण एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा प्रमुख पण होते, नेते पण होते आणि मंत्री पण होते. सो कार्यकर्त्यांचा संशय त्यांच्याबरोबर आहे, हो आहे, ठाणे जिल्ह्यात आहे, हो आहे. पण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये इन्क्लुडिंग ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंबरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटना डे 1 पासून बांधलेली आहे. 1993 सालापासून त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली होती आणि पद्धतशीरपणे शिवसेनेची एक रचना तयार केली. त्या रचनेमध्ये नेत्यांना कधीही फार महत्त्व मिळालेलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा, नगरसेवकाचं तिकीट पाहिजे, विभाग प्रमुखाकडनं मला तुमचं नाव आलं पाहिजे. विधानसभेचं तिकीट पाहिजे, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांच्याकडनं तुमची नावं आली पाहिजेत. तालुका प्रमुखाकडनं नाव आलं पाहिजे. याच्यानंतर अंतिम निर्णय होतो. शिवसेनेमध्ये त्याच्यामुळे झालं असं की संघटना ही महत्त्वाची राहिली कायम. पण ती नेते मंडळी संघटना वाढली. आता आहे त्यांच्यासोबत असं तुम्हाला वाटतंय? पण सुधीर, असं वाटतंय की ती संघटना जी होती शिवसेना म्हणून एक एकत्रित संघटना, आता शिवसेना उभाटा सोबत तीच संघटना आता आहे, तेवढी आहे ना, intact आहे असं जागेवर वाटतं? आहेच ती. कुठे थोडंसं गेली ती? असहमत आहे बाईशी. मला वाटतं बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांनी इनरोड केलेली संघटना आहे. कारण की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मी नेते मंडळी गेली, खाली कार्यकर्ता पदाधिकारी नाही गेलाय. सांगतो तुम्हाला, मी मुंबईमध्ये फिरलो होतो. मी BMC बीट अनेक वर्षे कव्हर केल्यामुळे अनेक शाखा प्रमुख असतील किंवा कॉर्पोरेट ओळखीचे आहेत. तर मॅक्झिमम उद्धव ठाकरे यांच्या बूथवरती 40च्या पुढच्या ज्या महिला जो गट आहे तो दिसला. एकनाथ शिंदे यांच्या बूथवरती तरुण मुलांची फडी मला मोठ्या प्रमाणात दिसली होती आणि ते इलेक्शनमध्ये रिफ्लेक्शन झालं. प्रामुख्याने मंदार, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आजच्या घडीला एक स्टिकी विकेटवर उभे आहेत. त्यांची आजची जी विकेट आहे किंवा आजची जी पोझिशन आहे खूप स्टिकी आहे. आणि मला असं वाटतं की त्याला स्टिकीट विकेटवर जरी उभे असले, पण उद्धव ठाकरेचं आपण जर बॅकग्राऊंड पाहिली किंवा त्यांचे पास पाहिला, जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते की मुंबई उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हातातून जाणार, 2017 आपण बघितले, उद्धव ठाकरे राणे गेल्यानंतर संपतील किंवा राज गेल्यानंतर संपतील किंवा बाकी बंडल संपतील, पण ते उद्धव ठाकरे संपले उलट ते बाउन्स बॅक झाले. पण ह्या वेळेला फरक एवढा झाला की एकनाथ शिंदे फुटले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे त्यांना एक मोठा धक्का मिळाला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेला एक जसं आपण म्हणतो की CM पदमध्ये एक ॲब्सोल्यूट पॉवर असते, ते फक्त पॉवर नसते, त्याला ॲब्सोल्यूट पॉवर आपण म्हणतो, तो म्हणजे वेटो. ते देवेंद्र फडणवीस सुद्धा खाजगीत मान्य करतात, कोंबड्याला खूप महत्व असतं. म्हणून मला असं वाटतं एकनाथ शिंदेकडे तो कोंबडा असल्यामुळे ती शिवसेना त्यांच्याकडे आज गेली. जर 10-15 दिवसामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत, मला असं वाटतं की जो काही समूह एकनाथ शिंदे बरोबर गेलेला आहे तो समूह अनेक पुढच्या काळामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो. हे खरं आहे. हे सुधीर सूर्यवंशी जे म्हणतात ना, हे खरं आहे. याचं कारणच आहे की आता जसं कार्यकर्त्यांनाही हे माहिती झालेलं आहे की आपल्याला जर मोठी गाडी चालवायची आहे तर ती ॲव्हरेज 2चं किंवा 4चं देते. तिला डिझेल किती लागतं, आपला खर्च किती आहे, दिवसभरात जर 5-25 लोक आपल्याबरोबर फिरले तर ते काय फक्त वडापाव आणि तो मराठी बाणा आणि मराठी स्वाभिमान त्यासाठी आता काही याच्यावर उरलं होत नाही. त्यासाठी तुम्हाला पारसी, सिंधी, मुस्लिम ठेकेदारांचे टेंडरच करून आणून द्यावे लागतात आणि ते करणारे लोक हे शिंदेबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे बघा तुम्ही आज
तिथे फक्त एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि जे काही बरोबरचे 2-4 लोक आहेत तेच तुम्हाला काम करताना दिसत आहेत. जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये घडली होती की एकटे फडणवीस काम करत होते, बाकी कोणी, जे मोदींच्या बाबतीतही तेच आहे की एकटे मोदी काम सत्तेच्या करतायत. अवतीभोवतीची जी Exactly. गणित आहे ती ती तशीच होते. अवतीभोवतीची लोक भलतीच कामं करण्यामध्ये लागलेली आहेत. त्यांच्या गोष्टी इतर वेगळ्या वेगळ्याच चाललेल्या आहेत. 3 असे जे हे नेते आहेत महाराष्ट्रातले, एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे, ज्यांना मास अपील आहे. आता दिसतंय आपल्याला ज्या ज्या पद्धतीने, विविध पद्धतीनं मास अपील आहे. म्हणजे तुम्हाला ते आवडोत न आवडोत, पण ह्या तिन्ही नेत्यांना मास अपील आहे. त्या तिन्ही नेत्यांमागे एक काही ना काही प्रकारचं मोह आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः म्हणजे किती तास ते काम करतात हे इतका प्रश्न पडावा त्या पद्धतीनं मध्यरात्रीपर्यंत त्यांचं सगळं कामकाज चालू असतं आणि त्यांचं मंत्रालयसुद्धा चालू असतं. दुसरीकडे मनोज जरांगेंचं एक वेगळंच आता एक सगळं वादळ उठलेलं आहे. आणि अशा वेळेला राज ठाकरेंनी सुद्धा जवळजवळ 160 जागा आता त्यांनी लढवायचं दिसतंय. तर अशा वेळा ह्या 3 जे मास लीडर म्हणून म्हणता येतील, आपण तर अजून बाकीच्यांची चर्चा केली पण नाही, पण ह्या 3 नेत्यांच्या भोवती सुद्धा ही निवडणूक जी आहे ती कुठेतरी काहीतरी होताना घडते. आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे स्टेक्स खूप मोठे आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांनी उभी केलेली जी आत्ताची जी शिवसेना आहे, नव्यानं त्याच्यामध्ये जे काही फेरबदल घडवून त्यांनी जी बांधलेली शिवसेना आहे, ती पाहता तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे सुद्धा ह्या आत्ताच्या IPL मध्ये तेवढेच महत्त्वाचे स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचं येणाऱ्या काळातलं जे सहभाग असेल सत्तेतला तोही तितकाच मोठा आणि महत्त्वाचा असेल? नाही, एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये एक झालं की सुरुवातीला त्यांनी त्यांच्याशी एक फार सूचक वाक्य म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका. हे जे काय त्यांचं वाक्य आहे ना, हे त्यांचं पूर्ण कॅरेक्टर उभं करणारं वाक्य आहे. आणि तो त्यांनी शत्रूंना इशारा दिला आणि आपल्या मित्रांनाही सांगितलं की मला हलक्यात घेऊ नका. तर उद्धव ठाकरेंच्या पासून थोडंसं भ्रमनिराश झालेलं भाजप जे होतं की आता उद्धव ठाकरेंच्या पर्याय आपण शोधूया, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेना आणलं आणि त्यांना असं वाटलं की ही इज व्हेरी इझी टू डील विथ. पण साधा माणूस हा साधा माणूस आहे वगैरे, पण नाही तसं काही. आता भाजपच्या इथे पुरतं थोडंफार लक्षात आलं आहे. पण आता कसं आहे की म्हणजे आता तक्रार करून काही फायदाही नाही आहे ना. लग्न झाले already. हा ऑलरेडी झालेला आहे आणि म्हणून पिरियड पण संपलेला आहे. तर त्याच्यामुळे आता म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर आणि बघा तुम्ही, लोकसभेला आपण जागा वाटपात ते ज्या पद्धतीने अडून राहिले की नाही मला एवढ्या जागा पाहिजेत, विधानसभेतही त्यांना 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी 70च्या पार घेऊन गेले स्वतःच्या पक्षाच्या जागा. तर त्यामुळे आणि त्यांच्यातलं दातृत्व याची जी नेहमी चर्चा होते, तर या सगळे जे फॅक्टर्स आहेत त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा त्यांचा निश्चितपणे 100% प्रयत्न राहील. आणि मला असं वाटते की आत्ताच्या ज्या भूमिकेमध्ये ते राहतील की नाही उद्या निकालानंतर, हे तर नियती, काळ, परिस्थिती, समीकरणं हे सगळं ठरवतील. मतदार कदाचित. ते आता मतदारांपासून सुरुवात होईल त्याची. परंतु त्यांना मायनस करून काही होणार नाही असं मला आज तरी वाटतं. बरोबर, मी यदुभाऊच्या मुद्द्याशी सहमत आहे. एकनाथ शिंदे शिवाय महाराष्ट्राचं राजकारण 2024च्या विधानसभेला पूर्ण होणार नाही. ते जे वाक्य आहे त्यांना खूप हलक्यात घेतलं हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. 2 जुलैला जेव्हा अजितदादा आले तेव्हा सगळे म्हणाले की आता दादा आणि फडणवीस सरकार चालवतील, पण तसं काही झालं नाही. लोकसभेलाही त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, विधानसभेलाही चांगल्या आणि जिंकणाऱ्या जागा घेतल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण IPLची चर्चा करत असताना बरंच क्रिकेटवर बोललो, तर महेंद्रसिंग धोनीनी ज्या पद्धतीनं हारणारा मॅच जिंकून दिला, तसं एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपल्याला लोकसभेला दिसलं की भाजप हरत होतं, अजितदादा हरत होते आणि एकनाथ शिंदे जिंकले. तसंच विधानसभेला होईल. ज्या पद्धतीनं त्यांनी अर्थ खात्याचा आणि अजितदादांचा विरोध असताना लाडकी बहीण योजना आणली, ती योजना एक्स फॅक्टर ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत. आणि त्यामुळे महायुती जर सत्तेत आली तर त्याचं सगळं श्रेय हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडगोळीला जाताना दिसेल. आणि शेवटचा मुद्दा, एकनाथ शिंदे सगळ्यांना वाटतं की ते 80 जागा लढतायत तर 41 निवडून येतील, पण मला असं वाटतं ते 50 तर नक्की ओलांडतील, 50 तर नक्की मारतील. आणि निवडणूक कशी पुढे पण या निवडणुकीमध्ये सगळे लढतायत जागा एक, आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तच्या सुद्धा शॅडो जागा पण आहेत बऱ्याच जणांच्या, सावलीतल्या. नाही, आता आपण 55 वर्षाचा ठाणे जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर ठाण्यामधून येऊन पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालेला तो नेता आहे. आणि जसं अभिजित म्हणाला की ते महेंद्रसिंग धोनी सारखे. महेंद्रसिंग धोनींचं एक वैशिष्ट्य आहे की तो खूप कमी बोलतो.
तो मैदानावर कधी तुम्हाला आरडाओरडा करताना काही करताना दिसत नाही. तो ज्याला बोलवायचं त्यालाच बोलवतो, सूचना देतो आणि जागेवर पाठवतो. सो हे जे त्यांचं एक साम्य आहे ते मला तिथे जाणवतं आणि ते कोणत्याही माणसाला तू जिंकू शकतो. महेंद्रसिंग धोनीचे वैशिष्ट्य आहे की तो छोट्यातल्या छोट्या बॅट्समॅनला सांगतो मॅच तूही निकालेगा तरी को करना है. तर तसं त्यांनी आता सुरू केलेलं आहे. आता मुंबईत अशा अनेक जागा आहेत की ज्या अरे ही कशी काय निवडून येईल, हिचं काही होणारच नाही. तर अशा जागा पण निवडून कशा येतील बघा. त्यांचं एक खाजगीतलं वाक्य आहे की ते स्वतः शेती करतात म्हणून बासमती पेरला तर बासमती येणार आहे. मग तो बासमती कसा पेरायचा हे त्यांना माहिती आहे. संदीप काय म्हणाल? आता असं याच्यामध्ये की ही दोन्ही शिवसेनेसाठी एक वेगळ्या पद्धतीची लढाई आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाठी. राज्यामध्ये आता 47 ठिकाणी साधारणपणे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई होते. मुंबईमध्ये 12 ठिकाणी ती होते. आता या सगळ्या ठिकाणी नेमकं काय होणार, आता मग असा जो विषय होता की मुंबईत काय होणार, मुंबई आहे कोणाची, तर ते चित्र 23 तारखेला सगळं स्पष्ट होणार आहे. शिवसैनिक असतील, सर्वसामान्य शिवसैनिक असेल, हा मी जे मगाशी म्हणतोय तो आजही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये आहे. मुख्यमंत्री असणं, दातृत्व असणं, हिंमत असणं, अनेक जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आत्ता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि ती जी एक ताकद आहे ना, ती ताकद त्यांच्याबरोबर आहे. सही चीजे हा म्हणाला त्याप्रमाणे त्याच्या जोरावरती तुम्हाला आज अनेक गोष्टी सहज करता येतात. उद्धव ठाकरेकडे आज काय आहे टेक्निकली जर आपण विचार केला तर आज काहीच नाही आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या 47 जागा आहेत किंवा लोकसभेला सुद्धा जी लढाई झाली होती ती जर बघितलं, आता केंद्रातनं भाजप म्हणजे मोदींच्या 8 सभा, अमित शहांच्या 20 सभा, मग नितीन गडकरींच्या 40 सभा, योगी आदित्यनाथांच्या सभा, पुढच्या 13 दिवसात हा 270 13 दिवसात सभा एवढा होणार. सगळा प्रचंड प्रमाणात देशभरातले सगळे भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री सगळे इथे येऊन सभा घेतील, सगळ्या गोष्टी करतील आणि सगळ्या गोष्टी करणार आहे. ही लढाई मुळात समविषम अशा प्रकारे आता शिवसेनेकरता म्हणजे उद्धव ठाकरेंकरता ही लढाई राजकारण आहे ना, समविषम काय सांगणार? जो होणार जिंकेल, ना, जो होणार ना. जितावं, हे तेच सांगतो सिकंदर मी तुम्हाला. आहे. या 47 जागांच्या ठिकाणी नेमकं काय होतंय, मुंबईतल्या 12 जागांच्या ठिकाणी काय होतंय, ह्याच्यावरती शिवसेना कोणाची पिक्चर क्लिअर होणार आहे. कारण मगाशी हा जसा बोलला रवी म्हणजे या किरण, निवडणुकीत आयोगाने शिवसेना आणि कोणाची हा हा मुद्दा पिक्चर आहे क्लिअर होईल तुमच्या ना. दृष्टीने. हो, लोकसभेतही ते झालं, विधानसभेतही तेच होणार आहे. कारण शेवटी काय, ज्याचा संख्याबळ जास्ती त्याची शिवसेना ना. नाही, पण मग हे आयोगाने सांगितलं ना, मी नाही सांगत ना. सुप्रीम कोर्टाने मग मला भाईला एक विचारायचं आहे की उद्या समजा असं पकडा की मी शिंदेच्या नाही खूप म्हणत जागा आहे. आल्या. नाही नाही रवी किरण तुम्ही पण सांगा की जर शिंदेच्या खूप जागा आल्या, समजा की जसं अभिजित म्हणतोय तसं 50, 52, 55 आल्या, मग काय शिवसेना त्यांची म्हणायची? ती ऑलरेडी दिलीच आहे ना. अहो, काल राज निवडणूक ठाकरेंनी आयोगाने केलेल्या दिलीच आहे विधानाकडे ना. पण मग आपल्याला बघावं लागेल ना. नाही, राज ठाकरेंचे विधान आणखी एक वेगळाच विषय काय आहे. सरतोपटपणे जर निवडणूक आयोगाचा निकाल जर आपण जर पाहिला तर तो हेच सांगतो की निवडणूक आयोगाने तेच सांगितलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी तेच सांगितलं. संसदीय पक्ष प्रामुख्याने जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी तो निकष लावला ना. बरं, आपल्याकडे जेव्हा राहुल नार्वेकरांकडे म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे जेव्हा सुनावणी चालली, त्यांच्या निकालातही त्याच प्रतिबिंब म्हटलं. त्यांनी निवडणूक आयोगाचं मत मागितलं. निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही ह्या निकषावर निकाल दिलाय. त्यांनी पण तसाच निकाल दिला. फक्त तो निकाल देत असताना कुणालाही अपात्र न ठरवल्यामुळे प्रश्न जास्त निर्माण झाले. कारण कुणाला तरी पात्र ठरवताना कुणाला तरी अपात्र ठरवायला पाहिजे ना तुम्ही. त्यांनी मध्यम मार्ग निवडला. सुप्रीम कोर्टाने अजून निकाल दिलेला वेगळंच नाही. राजकारण 2 वर्ष झाली. पेंडिंग आहे. मग आता एक शेवटचा मुद्दा मग बोलताना राहिला की आपण मनोज जरंगे पाटलावर फार कमी मी बोलावं. त्याच्यावरतीच येतोय. मी त्याच मुद्द्यावरती येतोय आणि मला सुरुवात परत रविकिरण पासूनच करायची की मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या या सगळ्या 46 जागा आणि त्याला लागून जो सगळा भाग आहे त्याच्या या सगळ्या जागांवरती जरांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद आत्ताचा जो प्रतिसाद त्यांना आज त्यांची भूमिका समोर येते. काय वाटतंय की जरांगे पाटील हा फॅक्टर ही सगळी सत्तेची समीकरणं जी आहेत ती इकडची तिकडे करेल का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, जरांगे पाटलांच्या मागे आहे कोण? जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे याच्याविषयी वेगवेगळी नावं येतात खरी, परंतु कसं असतं की जेव्हा अगदी शेवटच्या टोकाला जेव्हा तुमचं संघटन पोचतं तेव्हा तिथपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणाही लोक नाही पोचू शकत. त्यांना हवा देणारी लोक असतील बरोबर की हे चाललं पाहिजे, हे सुरू राहायला पाहिजे, पण ते सुद्धा नेत्याच्या मनावर आहे ना. कारण नेता आंदोलन कसंच नेतृत्व करतो त्याच्यावर त्या आंदोलनाचं यश अवलंबून आहे. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आतापर्यंत तरी ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी उद्या निवडणुकीत उमेदवार उतरायचेच ठरवले तर मग मात्र निवडणुकीनंतर त्या आंदोलनाचा निकाल लागेल.
कारण एकदा तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात उतरलात की जनतेने तुम्हाला कशी मतं दिली आहेत त्याच्यावर तुमचा निकाल लागतो. पण त्यांनी आत्तापर्यंत तरी सगळे पत्ते काही ओपन केलेले नाहीत. ही जरांगे पाटलांची हुशारी आहे. त्यामुळं काय झालंय की केवळ भाजपाला धास्ती आहे त्यांची किंवा शिवसेनेला अशातला भाग नाही. चांगले चांगले प्रस्थापित ज्यांच्या घरात गेल्या 2-2 पिढ्या 3-3 पिढ्यांपासून सत्ता आहे ते त्या गावात जाऊन तिथली धूळ झाडतायत ना, हे त्यांचं यश आहे. आणि ह्या यशामागे एकच कारण आहे की त्यांनी स्वतःला त्या राजकारणापासून अलिप्त ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. मराठवाड्यातला तरुण विशेषतः का अस्वस्थ आहे, कारण मराठवाड्यातला तरुण हा दुर्लक्षित आहे, प्रचंड दुर्लक्षित आहे. मराठा समाजाला काय आजपर्यंत कमी नेते मिळाले का? मराठा समाजाचे नेते काय मुंबईत काय कमी राजकारण करत होते का? प्रत्येक जण आपापल्या जिल्ह्याचा नेताच होता ना. तो त्या मराठा समाजाच्या आशा आकांक्षाचं प्रतिनिधित्वच करणारा नेता होता ना. संघटना वेगळी अण्णासाहेब पाटलांनी काढली, ती वाढवली, ती वेगळी मराठा महासंघ. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास जर केला गेल्या 4-5 दशकांचा, तर तेवढी मोठी संघटना सुद्धा एका बाजूला राहिली, पण नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे मराठा समाजाचं. पण ते नेते सुद्धा आज बाजूला गेलेले का दिसत आहेत? कारण त्यांचंही दुर्लक्ष झालं मराठा समाजांकडे. मराठा समाजांच्या मागण्या, त्यांच्यामध्ये असलेली जी अस्वस्थता आहे ती टॅप करण्यामध्ये नेते कमी पडले. म्हणून मनोज जरांगे पाटील उभे राहिले आणि आज त्यांच्या मागे मराठा तरुण मोठ्या संख्येने उभा आहे आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेत पडलं. मराठवाड्यामधल्या ज्या जागा आहेत त्या कसे निकाल लागले आपल्याला माहिती आहे. हीच पुनरावृत्ती होईल यावेळेला असं वाटतं मला. पुनरावृत्ती होऊ शकते. मला काय वाटतं, जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील असं एक चित्र उभं केलं जातं की ते कॉम्प्रोमाइज झाले किंवा त्यांनी अंडरहँड डिलिंग केली, तेव्हा मनोज जरांगे पाटील वेगळी भूमिका घेतात आणि मला वाटतं तेच त्यांच्या यशाचं गमक आहे आतापर्यंत. म्हणजे आपण जर बघितलं अण्णा हजारेंचं आंदोलन आणि मनोज जरांगे आंदोलन, 2 मोठे नेत्यांचं आंदोलन महाराष्ट्राने बघितले आणि भारताने बघितले. मला असं वाटतं अण्णा हजारेपेक्षा मनोज जरांगे पाटील कितीतरी पावलं पुढे गेलेले आहेत. ते आतापर्यंत त्यांनी आंदोलन अपयशी ठरू दिलं नाही किंवा त्यांची इमेज जी आहे ते डागाळू दिली नाही. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटीलांचं जे काही सामान्य मराठा समाज असेल किंवा सामान्य कुटुंब असेल, ते त्यांच्या तुम्ही सोशल मीडियाचं त्यांचे जे प्रोफाईल बघितले, त्यांच्या व्हॉट्सअपच्या DP बघितलं तर मनोज जरांगेंचे फोटो आहे तिथं. म्हणजे माणूस तसं दिसायला किरकोळ आहे, पण त्याची जी प्रतिभा आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा खूप लार्जर आहे. त्याच्यामुळे म्हणून जसं रवी म्हटलं की जे घराणे म्हणजे राजे किंवा आपण त्याला झार सुद्धा म्हणू रशियाच्या भाषेमध्ये, ते घराणे सुद्धा त्यांना सरेंडर होत आहेत. म्हणून त्याची ताकद ही खूप मोठी आहे. आणि जेव्हा जेव्हा मराठा समाजाचं पोलरायझेशन होतं आपण बघितले, तेव्हा त्याचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेहमी होत असतो. मराठा समाजाचं पोलरायझेशन झालं, जर आपण बघितलं मागच्या निवडणूक 50%च्या वरती जरी गेलं तरी तो फायदा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला, कारण की त्यांच्याकडे तो समूहाचा मोठा एक भाग आहे त्या समाजात. म्हणून मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील, जसं लाडकी बहिणा अभिजित म्हटला तसं मनोज जरांगे पाटील आणि त्यांची भूमिका सुद्धा हा खूप मोठा एक्स फॅक्टर या निवडणुकीत असणार आहे. आमदार, म्हणजे आता 132 ते 130 जागा अशा असतील की जिथे मराठा मतांचा एकूणच जो काही प्रभाव असेल किंवा त्यांचा जो ओढा असेल तो ठरवू शकेल. मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात त्या ठाण्यामध्ये संजय केळकर, राजन विचारे आणि अविनाश जाधव असा मुकाबला होणार आहे. आता तो जर मुकाबला पाहिला तर मराठा विरुद्ध मराठा भिडताना तिथे दिसेल. म्हणजे विचारे विरुद्ध जाधव असा मुकाबला तिथे होताना दिसेल. मग त्यालाही एक वेगळी किनार आहे. म्हणजे मग तो कोकणातला मराठा किंवा जो कुणबी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला तयार आहे तो मराठा आहे का, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यातले जे त्या कंगोरे आहेत ना, जसं बीजेपी मायक्रो मॅनेजमेंट बद्दल बोलते तसं आता जरांगे जसे दिवस पुढे जातील ना तसे त्या सगळ्या गोष्टीवर मायक्रो प्लॅनिंग करतील आणि ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये खूपच महत्वाचं ठरणार आहे. या येणाऱ्या निवडणुकांमध्ये 500 ते 1500च्या फरकाने लोक पडताना दिसतील आणि जिंकतानाही दिसतील. अभिजित जास्त त्याच्यावर बोलू मनोज शकेल. जरांगे पाटलांबद्दल मला एक असं वाटते की त्यांचं नेतृत्वाला एवढा प्रचंड प्रतिसाद याच्यासाठी मिळतो की त्यांची विश्वासार्हता. त्यांनी डे 1 पासून जी क्रेडिबिलिटी मेंटेन केलेली आहे त्याचा ग्राफ कुठे त्यांनी कमी होऊ दिलेला नाही. तुम्ही शरद जोशींचं आंदोलन बघा, जेव्हा त्यांच्या ते पीकवर होते तेव्हा त्यांची क्रेडिबिलिटी पण पीकवर होती. अण्णा हजारे जेव्हा पीकवर होते तेव्हा त्यांची क्रेडिबिलिटी पण त्यांना मॅच करणारी होती. ते त्यांनी आतापर्यंत टिकवलेलं आहे. एका अर्थाने ह्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर ते जरांगे पाटील पण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहेत आणि त्यांनी उद्या चालून अमुक आमदाराला निवडून आणा, अमुक उमेदवाराला निवडून आणा अशी भूमिका घेतली किंवा स्वतःचे उमेदवार उभे केले. हे बघा, एखाद्याला निवडून आणणं आणि एखाद्याला पाडणं याच्यामध्ये महद अंतर असतं. निवडून आणणं सोपं आहे, एखाद्याला सांगून पाडणं हे अधिक कठीण आहे. त्यामुळे ते आता नेमकी काय भूमिका घेतात, त्यांना भूमिका घेण्यामध्ये वेळ लागतो आहे, हा एक भाग आहे. आणि ते जसं सूर्यवंशीजी म्हणाले की ते मुद्दाम स्ट्रॅटेजिकली ते थांबत आहेत, अजून निर्णय देत नाही आहेत. परंतु या दोन्ही अवस्था असू शकतात.
त्याच्यामुळे ते एका निर्णायक टक्केवर आता उभे आहेत असं मला वाटतं. अभिजित, याच आंदोलन खूप जवळून तुम्ही बघितले, काय काय त्याच्यावरती? मला असं वाटतं मंदार की मनोज जरंगे पाटलांनी 2 ऑगस्ट 2023 पासून ते आपण निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या 14 महिन्याच्या कालावधीत आंदोलनाचा टेम्पो कधीही कमी येऊ दिला नाही. 6 वेळा उपोषणं केली आणि एक मोठा लॉंग मार्च काढला मुंबईपर्यंत. या सगळ्यामध्ये त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आला त्या कठीण प्रसंगात विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेतली नाही. एक तर निष्कलंक, निस्पृह आणि कुठल्याही लोभाला बळी न पडणारा नेता आणि समाजासाठी झटणारा नेता अशी त्यांनी प्रतिमा तयार केली. आणि विजयादशमीच्या दिवशी जेव्हा नारायणगडावर सगळा समाज तिथं ऐकायला आला त्यावेळेस त्यांनी समाजाची भूमिका मांडली, राजकीय भूमिका मांडली नाही. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, आत्ता ते फार कठीण प्रसंगातून जात आहेत. टू बी ऑर नॉट टू बी हा जो प्रसंग असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, हे करू का ते करू, त्यातून ते जात आहेत. निवडणूक लढवू का नको लढवू या द्वंद्वामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे येत्या 3 तारखेला. त्यांनी सगळा डाव मांडून ठेवलेला आहे. समाजाचा रेटा आहे. आज समाजातले विविध घटक नेते त्यांच्या सोबत आहेत. सगळे हट्ट धरतायत की लढा, तुम्ही लढलात तरच काहीतरी होईल. आणि त्यांनी मागच्या काही कालावधीमध्ये भूमिका मांडली आहे की हा नागनाथ आणि हा सापनाथ, आपल्याला दोघेही समाजाला न्याय देत नाहीत, तर आपण काय करायचंय, तर त्यावर येऊन ठेपलेले आहेत. पण मी तुला सांगतो मंदार, आणि हे वाक्य अधोरेखित करून घे, जर जरंगे पाटलांनी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढली आणि त्यांच्यासोबत दलित, मुस्लिम आणि मराठा असं कॉम्बिनेशन झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार आहे. कारण हे जर कॉम्बिनेशन झालं तर महाराष्ट्रामध्ये 109 असे मतदारसंघ आहेत जिथं मनोज जरंगे पाटलाचा प्रभाव आहे. आपल्याला कोकणामधला कर्जत खालापूर हा मतदारसंघ वाटतो, तिथेही त्यांचा प्रभाव आहे. नवी मुंबईतही प्रभाव आहे. विदर्भाच्या काही सीमारेषेवरच्या मतदारसंघातही प्रभाव आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर सगळीकडे प्रभाव आहे. जर त्यांनी उमेदवार दिले तर भऱ्या भऱ्या प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त होतील. जसं 95ला मोठमोठे प्रस्थापित घरी गेले आणि 95 सारखी परिस्थिती होऊ शकते यावेळेला. हा एक खूप जण सगळे म्हणतात की अपक्षांची एक मांदियाळी दिसेल, अपक्षांची पेक्षा मनोज आणि जरंगे पाटलांची लाट येताना मला त्यांची लाट दिसते. येताना दिसेल. पण त्यांच्या लाटेबाबत पण खूप प्रश्न आहेत. आपल्याकडे वेळेची पण मर्यादा आहे आणि खरं तर असे अनेक राजकीय मुद्दे तुमच्यासारख्या सगळ्या अनुभवी माणसांकडनं ऐकणं ही पण एक प्रकारची म्हणजे संधी आहे. आणि त्या अर्थाने हा सगळा राजकीय फराळ आपण केलेला आहे. पण आता प्रत्येकाच्या मनामध्ये शेवटचा एक तुमच्या सगळ्यांकडे मी येतोय, प्रत्येकाच्या मनामध्ये आता हेच प्रश्न आहेत की नेमकं होणार काय, कोण जिंकणार, काय वाटतं यदू? मला असं वाटतं की आता हे लाडकी बहीण आणि जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना या सरकारने आणल्या त्यामुळे लोकसभेमध्ये जे दणके बसले त्या दणक्यातून थोडंसं हे सरकार सावरलेलं आहे. पण ते इतकंही सावरलेलं नाही की बहुमतामध्ये येईल. महाराष्ट्राचं राजकारण हे 4 वर्ष 11 महिने वेगळं असते आणि शेवटच्या महिन्यामध्ये ते खूप फिरते, हे आपण बघितलेलं आहे. आता पावसातली सहानुभूती, यावेळी आता पाऊस नाही आहे, पण वेगळ्या काही गोष्टी कोणाला कधी सहानुभूती मिळवून देतील याचा काही नेम नाही आहे. परंतु आज निवडणुकीला 20 तारखेला निवडणूक आहे, तर आजच्या परिस्थितीमध्ये मला 55-45 असं वाटते प्रमाण. 55% मला महाविकास आघाडीची शक्यता वाटते, 45% मला महायुतीची शक्यता. अच्छा, आपल्याला राजेश? मी उलट करतो, मला 65% महायुतीची शक्यता वाटते आणि 35% महाविकास आघाडीची वाटते. याचं कारण काँग्रेस हरियाणाचीच रिप्लिका इथे करते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच सत्तेवर येणार असं वाटत असताना त्यांनी घोळ घालून ठेवला. एका काही विशिष्ट लोकांकडे दिलेले तिकीट वाटप, त्यातून झालेले गोंधळ. मुंबईमध्ये 10 ठिकाणी ते लढतायत, 5 ठिकाणी स्थानिक उमेदवारच नाही आहेत. ज्याला एक अ कडून जागा पाहिजे त्याला ब ला टाकलेलं आहे. म्हणजे काँग्रेसने आपला सोपा कॅच काढून दिलेला आहे या लोकांच्या हातामध्ये. आणि ह्यांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की मुख्यमंत्री पदावर नंतर बोलू, आता आधी निवडून येऊ. कारण ते सगळेच तोलामोलाचे असल्यामुळे ते त्यांना हे झालेलं आहे. त्यामुळे महायुती आत्ता तरी मला नीट ट्रॅकवर दिसते, पण अजून त्यांनी काहीतरी ब्लंडर केलं थोड्या वेळात तर मग ते पण गडबडू शकतील. अच्छा, मंदार, मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची प्रतिमा, त्यांची कामाची पद्धत, लाडकी बहीण योजना यामुळे मागच्या 4 महिन्यामध्ये महायुती
प्लस झालेली आहे, ॲडव्हान्टेजमध्ये आलेली आहे. आणि महाविकास आघाडीचं अतिशय चुकीचं जागा वाटप, राजेशनी जे सांगितलं ते अगदी योग्य आहे. विदर्भामध्ये 62 जागा आहेत, त्यातल्या 23 जागा या शिवसेना आणि शरद पवार लढत आहेत, जिथं त्यांचा प्रभाव नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं चुकीच्या जागा वाटपाचा फायदा हा महायुतीला होतोय. मी आत्ता 60% महायुतीला देतोय, 40% महाविकास आघाडीला. संदीप. याच्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडी निश्चितपणे आज घडीला आघाडीवरती आहे आणि लाडकी बहीणपासून पोलीस पाटलांना दिलेल्या असतील किंवा आशा अंगणवाडी सेविकांना दिलेल्या असेल, वेगळ्या घटकांना खुश करण्याची जुनी पेन्शन योजना असेल, ओबीसी, भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस मगाशी जो विषय होता, खूप सिस्टमॅटिकली जे हरियाणामध्ये भाजपने केलं तेच वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करू पाहत आहेत. वेगळ्या घटकांना, वेगळ्या प्रकारच्या घटकांना एकत्र आणणं हा त्यांचा आता रोल आहे. मराठांनाही ते दुखावण्याचा प्रश्नच येत नाही आहे. जरांगे पाटलांचा प्रभाव हा त्यांच्या विदर्भ आपलं मराठवाड्यातल्या 46 जागा प्लस साधारण आजूबाजूच्या सगळ्या मिळून 95 जागांवरती आहे. त्यांनी लढायचं म्हटलं तरी काही विशिष्ट जागाच त्यांना मिळतील आणि बाकीच्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका मांडली होती ती सगळ्यांनीच ऐकली होती की जो माझ्याकडे 500 रुपयाचा ॲफिडेव्हिट देईल त्याला आम्ही ठरवू पाठिंबा द्यायचा. आता प्रश्न असा आहे की भाजपचा माणूस असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, तो का जरांगे पाटलाकडे ॲफिडेव्हिट घेऊन जाईल आणि जो अफिडेव्हिट देणार नाही त्याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाला आम्ही मतदान करू, ही त्यांनी त्यावेळेला जाहीर केलेली भूमिका आहे. आता ही जर खरंच त्यांनी इम्प्लिमेंट करायला गेले तर याचा अर्थ तिथल्या जागा भाजपला बऱ्यापैकी मिळून जातील. जो भाजपचा सुपडा साफ झाला होता लोकसभेमध्ये ती परिस्थिती होणार नाही. जरांगे पाटलांच्या 10-12 काय 11 खासदार आमदार निवडून येतील, पण बाकी ते फार मोठा प्रभाव हा त्यांना सायझेबल जागा मिळेल. त्याचा ॲडव्हान्टेज त्या पट्ट्यामध्ये कोणाला मिळेल ते उमेदवारावरती अवलंबून राहणार आहे. तो भाजपलाही मिळेल, तो शिवसेनेला मिळेल, तो काँग्रेसलाही मिळेल, तो राष्ट्रवादीलाही मिळेल. 100% सांगता येणार नाही की हा याचा बेनिफिट ह्यालाच होईल म्हणून, कारण ते किती मतं खातील त्याच्यावरती, कारण तिथे बाकीच्याही जातींची मतं आहेत. बरोबर. जरांगे पाटलांना याची जाणीव आहे. ते म्हणतात की मला मुस्लिम, ओबीसी सगळ्यांची मतं पाहिजेत, तर हे फक्त एका जातीच्या याच्यावरती राजकारण करता येणार नाही, त्यांचंच विधान आहे. तर तो एक भाग झाला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेने आपापसामध्ये जो घातलेला घोळ आहे, शेवटी तुम्ही लोकांना काय देणार आहात? नुसतंच गद्दार गद्दार म्हणून झालं तर संपला आता विषय. आता तुम्ही लोकांना काय देणार, तुमच्याकडे कार्यक्रम काय आहे, का लोकांनी मतं द्यावी, याच्यावरती ना उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत, ना काँग्रेस बोलताना दिसत आहेत. पवार त्यांची मांडणी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित करतायत. पण आज महाराष्ट्रातले बेरोजगारीचे मुद्दे असतील, महागाईचे मुद्दे असतील, भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, महिलांवरच्या अत्याचारांचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10,000, 12,000 आत्महत्या होत आहेत, दरवर्षी 4,500-5,000 बलात्कार होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे म्हणा, काँग्रेस म्हणा की ह्या लोकांनी काय अजेंडा दिलेला आहे, ओबीसींकरता काय अजेंडा दिलेला आहे, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका काय राहणार आहे, त्यांच्याकडे कुठलाही दृष्टिकोन भूमिका या क्षणापर्यंत तरी दिसत नाही. आपापसात अजूनही तंगड्या घातलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून 7 जागा आपापसात लढतात. एकूण भाजपमध्ये 5 आहेत आणि यांच्यामध्ये 7 जागावरती ते मारामाऱ्या चालू आहेत. पण आणखी छुपी नाराजी वगैरे एक विषय आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीचा फटका महाविकास आघाडीला पडण्याची शक्यता या क्षणाला मला वाटते. आता कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती. महायुतीला यश मिळेल की नाही, 120, 125, 115 जागा मिळतील, वेगळे तर्कवितर्क केले जात होते. पण आज घडीला जर आपण बघतोय तर महायुती नीट पद्धतीने काम करते, शिंदेही नीट पद्धतीने काम करतात, देवेंद्र फडणवीसही नीट पद्धतीने काम करतात, अजित पवार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतात, गुलाबी जॅकेट घालून फिरतात वगैरे. पण सिस्टमॅटिकली काम त्यांच्यामध्ये चालू झालेलं दिसतंय. योजनांचा लोकांपर्यंत पोहोचवणं, प्रचाराच्या टप्प्यामध्ये मॅक्झिमम त्याच्यावरती प्रचार करणं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रचाराचे मुद्दे काय आहेत, काय पद्धतीने ते जाऊ पाहत आहेत आणि लोकांना ते त्यांना समोर येताना दिसत नाही तसं वाटतं. त्यामुळे त्यांना अडचण होऊ शकते. नाही, या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे 4 तारखेला विड्रॉल आहे, तर महाराष्ट्रामध्ये उदंड पीक आलेलं आहे बंडखोरीचं. प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केलेले आहेत. हे क्लिअर झाल्यानंतर कळेल की कोण कुणाची मतं खात आहे आणि काय चित्र तयार झालं आहे, कारण आपल्याकडे शेवटी संख्याबळावरच सगळं ठरतं. त्यामुळे मतांच्या संख्येवरच ठरेल की कोण कुणाची मतं खात आहे. तर त्यावेळी अधिक उत्तमपणे बोलता येईल. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर असेसमेंट करायचं असेल तर एक महत्त्वाचा फरक आहे की जसं साधारणपणे आपण असं म्हणतो की सरकारने आणलेल्या लोकप्रिय योजनांचा फायदा महायुतीला होईल, पण एक लक्षात घ्या की मतदार अतिशय सुज्ञ आहे. मतदारांनी ठरवलं तर ते काही करू शकतात. लोकसभेला सगळं व्यवस्थित वाटत होतं, पण लोकसभेला लोकांनी वेगळा विचार केला. त्याची कारणं अशी असतात की एक पहिलं आहे तात्विक. लोक नेत्यांच्या विचारांशी बांधलेले असतात, नेत्याच्या दिसण्या बोलण्याशी बांधलेले नसतात, त्याच्या विचाराशी बांधलेले असतात मतदार, कारण त्यांचं रोज काम पडत नाही नेत्याकडे. तर
आपल्याला गृहीत धरलं जात आहे ह्या राजकारणामध्ये. ही जी भावना एक मतदारांमध्ये सर्वसाधारण पसरलेली आहे, मग तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, ह्या भावनेचं प्रतिबिंब मतदानात कसं उमटतं याच्यावर महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगतो, याची दुसरी बाजू अशी की मग असं म्हणतात की मग एवढ्या छान योजना दिल्या लोकांना, लाडकी बहीणसारखी योजना दिली, लाडका भाऊ योजना दिली, आणखी काय दिलं. हे बघा, वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही. इथं कुणाची बाजू घेण्याचा काहीच प्रश्न नाही. ज्याच्या घरी लाडक्या बहिणीचे पैसे जातात त्याच्याच घरी सोयाबीनच्या थप्प्या पडलेल्या आहेत. बरोबर. त्या सोयाबीनला आज मार्केटमध्ये काय भाव आहे? ज्याच्या घरी लाडकी बहीणचा पैसा जातो किंवा लाडक्या भावाचा पैसा जातो त्याच्याच घरी कापूस आहे. त्यांनी मार्केटमध्ये आणलेलं नाही आहे. दिवाळी आहे आत्ता, कापसाला भाव नाही आहे. तुम्ही ह्याच्याकडे कसं दुर्लक्ष करणार आहात? ज्याच्या घरी लाडकी बहीण किंवा लाडका भाऊचा पैसा जातो त्याच्या घरी बेरोजगार मुलं बसलेली आहेत. हे सगळे प्रश्न जर मतदारांच्या डोक्यामध्ये असतील तर मग मात्र काय निकाल लागेल सांगता येत नाही. अच्छा, सुधीर. बरोबर. जरांगीचा थोडा उल्लेख करतो, तो राहून गेला होता. जरांगीचे 3 फॅक्टर आहेत. एक निवडणूक लढणे, एक निवडून आणणे आणि एक पाडणे. मला असं वाटतं निवडणूक लढणे आणि निवडणूक जिंकून आणणे हे 2 फॅक्टर त्यांनी केलं तर मला वाटतं जरांगीचा स्वतःचा प्रभाव कमी होईल. कारण की ऍक्टिव्हिझम नेहमी अगेन्स्टमध्ये असतं. इफ यू आर जॉईन द पॉवर युअर ऍक्टिव्हिझम फिनिश. मला ते पाडण्यामध्ये त्यांचं जे माहीरपणा, त्यांचा USP जो लोकसभेला दिसला, ते केलं तर जरांगे पुन्हा त्यांचं नेतृत्व अबाधित राहील की ते पाडू शकतात. हा सर्वात मोठी ताकद असते. अर्थातच ही सगळी मतमतांतर आहेत या सगळ्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ पत्रकारांची. या मतमतांतरांच्या बरोबरीनं एक महत्त्वाचा मुद्दा हाच समोर येतो या चर्चेनंतर की अतिशय अटीतटीची अशी लढाई असणार आहे, अतिशय अटीतटीचा हा सामना असणार आहे. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू होतोय. दिवाळी झाल्या झाल्या सभा आणि प्रचारसभा ह्या सुरू असतील. प्रत्येकाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये या प्रचारसभा सुरू असतील. मोठमोठे नेते तुम्हाला येऊन त्यांची बाजू सांगणार असतील. पण हे सगळं करत असताना आपल्याला मतदान करायचं आहे, मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि महाराष्ट्राची नवीन विधानसभा कशी असेल त्याचं चित्र आपल्यासमोर हा ठेवण्याचा एक छोटा प्रयत्न होता राजकीय फराळ चर्चेच्या निमित्ताने. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.